मी एक फायनान्शियल लोकांना वाटेल अरे पैशाच्या मागे पळते, पैसाच हवाय मुलींना, श्रीमंतच मुलं हवी, का नकोय? हा कॉन्सेप्ट का चुकीचा असला? म्हणजे सी हुस्न तो बाजार में नाचते हुए भी देखा है, याचा अर्थ काय कळलं तुला? मग गुड लुकिंगचे सगळेच बेनिफिट आहेत, पण जो नाटक करतो त्यांच्यासाठी एक वेगळी रिस्पेक्ट आहे, ज्यांनी सिनेमा केली त्यांच्यासाठी वेगळी रिस्पेक्ट आहे, जो रील करतोय त्यांच्या मागे हे जेन्झी पळत आहेत, इंटेलिजंट लोक आहेत ना. आपण काय सैयारा बघून रडत नाही ना थिएटरमध्ये, रडणारी पण आहेतच ना. मग ते जेन्झी झाले. तू तुझं डिसाईड कर, तू तेरे नामवर पण रडला का तुला सैयारावर रडायचंय? सगळेच का? हा सगळेच. मी लिमिटलेस कॅरेक्टर आहे. मला असं काय असं कम्फर्ट झोन मध्ये नाही राहायचंय, मला बाहेर पडायचंय. माझा अनुभव मला जे सांगून गेला ते म्हणजे प्रेम मिळालंच तोच प्रेम, जे नाही मिळाले ते प्रेम. अनुभव त्या लोकांना आले असतील किंवा ज्या लोकांना, आणि लोक हुशार आहेत त्यांना कळतं की अरे ही मूर्ख म्हणू शकते, ही जरा हुशार आहे, ही जरा चंट आहे, तर टार्गेट पण त्याच मुली होतात. आणि अगेन सेकंड थिंग, मग काही मुलींची चॉईस पण असते, पण इट्स अप टू यू की तुम्ही कसं हँडल करता त्या गोष्टी. आणि राहिला फेमिनिझमचा विषय, त्याला मी बिलीव्ह नाही करत. असं म्हणतात मुलींना त्यांचं वय विचारू नये, पण मी तुम्हाला विचारतो की तुमचं वय काय? किती वाटतं ते मला सांग. वाटतं काय? 18 वाटतं? एक जास्त बोललास, 17. अच्छा, 17. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे ऋतुराज पंडित आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या पॉडकास्ट शो मध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपल्याबरोबर एक अशी व्यक्ती आहे जिने अत्यंत कमी वयात, अल्पावधीतच महाराष्ट्रभर लाईव्ह शोज करून आणि आपल्या विविध कलेने महाराष्ट्रभर नाव कमावलं. मित्रांनो, आज आपल्याबरोबर आहे अभिनेत्री झेबा शेख. मॅम, तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला पहिल्यांदा कसं कधी वाटलं की आपण अभिनेत्री व्हावं किंवा आपल्याला हे जमतंय वगैरे? मी स्कूल टाइम मध्ये असतानाच मला डान्सची खूप आवड होती. अच्छा. आणि सो मग थोडंसं गॅदरिंगमध्ये परफॉर्म करून, कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये परफॉर्म करून मग मला असं वाटलं की माझी हॉबी आहे. पण स्पेसिफिकली मी एरोस्टेस ट्रेनिंग घेतली ओके. आहे फ्रँकलिन इन्स्टिट्यूटमधून. अच्छा. पण मग ते मी कंटिन्यू नाही केलं, पण ह्या क्षेत्रात जरा जास्त ओढ झाली, मग मी ते गेले. अच्छा, मग तुम्ही ह्याचं ट्रेनिंग पुण्यातच घेतलं का? हां, फ्रँकलिन इन्स्टिट्यूटमधून मी ओके. एरोस्टेस ट्रेनिंग घेतले. अच्छा, मग म्हणजे तुमच्या आधी कलेची आवड तुम्हाला आधीच होती, पण आधीच होती. हां, मी करिअर स्कूल आणि म्हणून कॉलेज पासूनच मी डान्समध्ये होते. पण जास्त करून मला तिकडे न जाता, म्हणजे जॉबकडे न वळता मी हा क्षेत्र निवडला. अच्छा. बट करिअर म्हणून निवड करायची असेल सपोज अशा या क्षेत्राची, खास करून कलेची, तर खूप सारे प्रश्न असतात, संघर्ष असतो, खास करून मुलींसाठी. घरातून तुम्हाला परमिशन मिळाली होती का म्हणजे आधीपासून की हे करा म्हणून? शक्यतो मुलींना मिळत नाही हां, परमिशन. तोच. आणि मी तर मुस्लिम फॅमिलीतून बिलॉंग करते. हं. पण तरी माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे आणि माझी सिस्टर स्वतः एक टीचर आहे. अच्छा. त्यामुळे थोडे बोल्ड माइंडेड आहे, ब्रॉड माइंडेड फॅमिली असल्यामुळे मला ईझी ॲक्सेस होता त्यांच्याकडून. सो इतकं काही अवघड नाही गेलं. ओके. पण तरी तो कॉल कधी घेतला की आता नाही, मी आता प्रोफेशनली इथेच काम याच म्हणजे पहिल्यांदा एखादं काम मिळालं किंवा तो कॉन्फिडन्स आला की आता अरे नाही, आपल्याला जमतंय आणि छान पैसे मिळतात. सो आता काय हरकत नाही करायला? हां, मी एक डान्स क्लासमधून मी स्टार्ट केलं. सो डान्स क्लासमध्ये मला काही फार अशी फीज नव्हती मिळत. पण माझी ती आवड खूप होती, की मला पैशापेक्षा मला वाटलं, की अरे मी म्हणजे मला हे खूप जास्त आवडायला लागलं. आणि मग हं. हळू जसे पैसे मिळत गेले, माझं उदरनिर्वाहाचे मला सोर्सेस अजून त्या क्षेत्रातून मिळत गेले, तर रुची पण निर्माण झाली आणि माझी हॉबी पण कंप्लीट झाली. सो हा कॉम्बो पॅकेज होता, जो सगळ्यांना आवडतो. मनी विथ हॉबी. अच्छा. खूप सगळ्यांना आवडतो, पण खूप कमी लोकांना तो मिळतो, म्हणजे ते करायला मिळतं तसं. 100% कारण तुमच्याकडे जर टॅलेंट आहे आणि तुम्ही 100% त्याच गोष्टीला देताय. जसं की मी खूप काम केलं स्वतःवर, माझ्या डान्सिंग स्किलवर, हं. माझ्या मराठी भाषेवर मी खूप काम केलं. सो जर तुम्ही 100% तुमच्या हॉबीला देताय, तर यू विल बी सक्सेसफुल 100%. नाही, पण प्रत्येकाच्या आयुष्यात लाइक संघर्ष करताना स्ट्रगलिंग जी फेस असते, तेव्हा बऱ्याच वेळा असं वाटतं की पैसे नसतात. मग ते आता मेंटेन स्वतःला करायचं असेल, जिम, डाएट सगळ्या गोष्टींसाठी. तर तेव्हा मग कुठेतरी वाटतं की अरे आपण शिकलोय चांगलं सगळं, मस्तपैकी ग्रॅज्युएशन वगैरे झालंय, तर मग आता जॉब करूया हं. किंवा घरचे म्हणतात की आता जॉब बघा बाबा.
तुम्हाला असं वाटलं का कधी की आपण जॉब करू म्हणून, किंवा तुम्ही केला का कधी कुठे? नाही, मी जॉब नाही केला. पण हॉबी म्हणजे हा खूप गैरसमज आहे, की तू बोलला, की पैसे लागतात तुमची हे अच्छा. करायला म्हणजे हॉबी कंप्लीट करायला, असं हं. काही नाहीये. हॉबी कंप्लीट करायला फक्त आपल्याला कॉन्फिडन्स हवाय, की आपण हेच करायचंय. सो हं. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन आहे. तू कोणत्या क्षेत्रातून असं हे नाही म्हणू शकत, की आत्ता तर हल्ली खूप कॉम्पिटिशन आहे. हं. त्याच्यामुळे ईझी आहे. फक्त आपण फोकस राहायला पाहिजे एखाद्या गोष्टीला घेऊन. तर ते होऊ शकतं, शक्य आहे. अच्छा. पण तुम्ही म्हणता एवढं सोपं तर नाहीच आहे म्हणजे मग. का असं वाटतंय? कारण आम्ही सगळे नाटकातली मुलं आहोत. आम्ही पण रोज ऑडिशन्स वगैरे देतो. बऱ्याच म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम्स होत नाहीत किंवा खूप कमी वेळा सिलेक्शन वगैरे होतं. सो मग असतात बऱ्याच गोष्टी फायनान्शियली येतात. मग मग तुम्ही प्रॅक्टिस तुमची नाटकाची तालीम आणि त्यात तुम्हाला जिम वगैरे करणं, वेळ नाही मिळत मेंटेन करायला स्वतःला. वेळच काढावा लागतो. मी तेच म्हणतीये खूप सोप्पं आहे. रिझन्स ईझी आहे देणं आणि हां. स्वतःची हॉबी कंप्लीट करण्यासाठी आणि नाटक बघायला जी लोकं येतात, हं. रीलवर इतकं ईझी झालंय. आता काय घरात बसून तू रील बघतोय. हो, हो. पण जेव्हा नाटक तुम्ही थिएटर शो करता, तुम्हाला हं. बघण्यासाठी ऑडियन्स घरून येते. ते हो. घरात नाही बघत आहे. तर बरोबर. तुम्ही कोणत्या जागेवर आहे याचं तुम्हाला सुद्धा कल्पना नाहीये. हं. आपल्याला लोकं जर बघायला येतायत म्हणजे आपण काय क्षेत्र निवडलंय आणि आपण काय काम करतोय. रील माध्यम किती ईझी झालंय, किती ॲक्सेस सगळ्यांना मिळाले, हो. की घरात बसून आपण ओन्ली स्वाईप करायचंय. पण तुम्हाला बघायला लोकं बाहेरून येतायत ना आणि जेव्हा तुम्ही ऑडिशन्स देतायत, तर तो तुमचा स्ट्रगलिंग फेस नाहीये. हं. काहीतरी शिकताय तुम्ही आणि काही नाही खूप काही शिकताय. बरोबर. कितीतरी मोठे-मोठे आर्टिस्ट आहे. प्रियंका चोपडासारखी सुद्धा हॉलिवूडला जाऊन ती सुद्धा ऑडिशन्स हो, देतीये. हो. बरोबर, आपण तर काहीच नाही बिकॉज हॉबी आपण फॉलो करतोय ना. हा फरक आहे. बरोबर. तर मग तुम्ही आता प्रोफेशनली काम सुरू केल्यानंतर अ, बरंच आयुष्य बदललं असेल तुमचं नाही का? की आधी आपण संघर्षाच्या काळात वेगळे असतो. आपल्या जवळची लोकं पण आपल्याला ओळखत नाहीत किंवा वेळ देत नाहीत. पण मग थोडी फेम मिळायला लागली, की मग प्रत्येकाचा आपल्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन बदलतो. हो. तर तुम्हाला असा एखादा अनुभव आलाय का, की अरे हां, आधी तर मी फेमस नव्हते तेव्हा मला हा बोलायचा सुद्धा नाही किंवा नंतर तर आत्ताच कंटिन्यूअस फोन येतायत किंवा अप्रिशिएशनचे मेसेजेस येतात. कधी नाही, रोजच ते मला होतं. कारण की हो, स्ट्रगलिंग फेस आणि सक्सेस फेस खूप फरक आहे त्यामध्ये हं. आणि आपल्याला आपली माणसं, बाहेरची माणसं ही बघायला जो काही टाईम असतो, तो हाच टाईम असतो. पण सक्सेस हा डोक्यात नाही गेला पाहिजे, त्याची हवा नाही गेली पाहिजे. तर ती अजून गेली नाही म्हणून मला असं वाटतं, की आपण अजून पण ग्राउंडेड आहे. नॉर्मल व्यक्तिमत्व आहे आणि जे काम मिळतंय ते मी करत राहते. त्यामुळे सक्सेस असा मी नॉर्मली घेते आणि जी माझी जुनी लोकं आहेत, जे माझ्या अजून पण जे माझे हितचिंतक आहे, ते माझ्या अजूनही संपर्कात आहे. सो अच्छा. तसा काही फारसा फरक नाही पडला. म्हणजे जे क्लोज फ्रेंड्स आहेत ते अजूनही क्लोजच आहेत मित्र. जे हितचिंतक आहेत ते. हितचिंतक. हां, जे असे गोड बोलले आहेत ना, की ते आपल्याला कळतात, की कसं अरे कसं ओळखावं की कोण हितचिंतक आहे? तो टॅलेंट आहे ना, जे जे तुझ्याकडे अच्छा. नाही, हितचिंतक आपल्याला कळतं. जे आपल्या कामाला करेक्ट करतो ना, जे आपलं हं, तारीफ करतो, तो आपला हितचिंतक नाहीये. हं. जे आपण कुठं चुकतोय, ते मला आवर्जून फोन करतात, की "अरे, हे नव्हतं बोलायला पाहिजे" किंवा "ह्याच्यावर हे छान दिसलं असतं." सो जो आपल्या चुका काढतोय ना, तो हं, हितचिंतक आहे. हं. जो कौतुक करतोय, ती गँग नकोय आपल्याला आपल्या अवती सो अशी आहे बेसिकली. अच्छा. म्हणजे हे मी माझ्या जर्नीतून शिकले, की अशी हं. लोकं निवडली पाहिजे आयुष्यात. ओके. कमाल. आता तुम्ही जे लाईव्ह शोज करता, डान्स शोज असतील किंवा आता विविध जे उत्सव असतात त्यांना तुम्ही तिकडे जाता, इव्हेंट जॉइन करता. तर मग अशा ठिकाणी तुम्ही कित्येक लोकांना भेटता रोज. लाईव्ह पब्लिक असते तिथं, लाईव्ह ऑडियन्स असते. त्यांच्या रिएक्शन्स. तर तुम्हाला असे बरेच चांगले किंवा कटू अनुभव आले असतील, की म्हणजे होतं काय, की मेजर जेव्हा आता खास करून राजकारण्यांच्या किंवा पॉलिटिशियनच्या ज्या असतात इव्हेंट्स, तर त्यात मला असं माझा तरी पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे, की त्यांचं थोडं खूप व्यावसायिक विचार करतात ते. कलाकारांचा असा विचार करत नाहीत किंवा एवढं टायमिंग आहे, तर थोडं एक्सटेंड करा. आता एवढी पब्लिक आली आहे. हं. किंवा तुम्हाला असं झालंय का, की कोणी मिसट्रीट केलंय याच्यामध्ये? नाही, असं नाही होत. असं होतच ऑडियन्सचं नाही. प्रेम एवढं होतं म्हणजे हं, कार्यक्रम जेव्हा ऑर्गनायझर करतो, तर हं, अप्स एंड डाउन होतात. जसं आपल्या शूटला थोडासा उशीर झाला. हं. बरोबर. सो आपण समजू शकतो. मग त्यावेळेस ते एवढं प्रेम असतं त्या लोकांचं, पण काही ठिकाणी असं होतं, पण मला अनुभव नाहीये असा काही. सो लोकांचा एवढा प्रेम बघून, एवढा तो जल्लोष बघून आणि काय होतं सिटीमध्ये जो परफॉर्मन्स एक्सपिरियन्स आणि गावाकडे आता मी सांगलीला, कोल्हापूरला दहीहंडीचे बरेच इव्हेंट हं, केलेत. हं. ती म्हणजे चूल बंद करून ती कार्यक्रम बघायला येतात. 50-50 किलोमीटर लांब बघायला येतात बापरे! आणि तिथं काय ॲटिट्यूड मारायचा आपण. सो हा जो एनर्जी असते ना, ती कलाकाराला उभा करते. सो बरोबर. त्याच्यावर आम्ही जिवंत आहे. त्यामुळे
मला असा काही वाईट एक्सपिरियन्स नाही. आलाच नाही नाही. किंवा तुम्ही इग्नोर करताय? मी इग्नोर करते बिकॉज माझा पॉइंट ऑफ व्ह्यू बघायची आय एम व्हेरी पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी. मी निगेटिव्ह गोष्टींना खूप अशी हे करत नाही, म्हणजे त्या गोष्टींकडे मी बघत नाही. सो मी तो लिव्ह इट बरोबर. करते आणि जो काय आपल्याला प्रेम मिळते त्याच्यावर माझा फोकस असतो मेनली. तुमचं मराठी एवढं फ्लुएंट कसं आहे, म्हणजे एवढं काय तुम्ही लहानपणापासून मराठीमध्येच बोलत होता घरी वगैरे? मी लहानपणापासून मराठी स्कूलमध्ये शिकली आहे. अच्छा. मी गर्ल्स स्कूलमध्येच होते आणि मराठी मीडियम हा माझा माध्यम होता ओके. 12वी पर्यंत. सो अच्छा. त्याच्यामुळे माझी मराठी छान आहे. आणि अवतीभोवती पण सगळे महाराष्ट्रीयन फॅमिलीज होती. हम्म. त्याच्यामुळे मला मराठीची बऱ्यापैकी जाणकारी आहे आणि सण पण बऱ्यापैकी माहिती आहे. उपवास किती असतात, कोणते कोणते उपवास असतात, तो बराच अभ्यास आहे माझा मराठी अच्छा. मराठी भाषेला घेऊन आणि त्या कल्चरला घेऊन. त्याच्यामुळे ओके. चांगली आहे माझी मराठी. मस्त. तुम्ही आयुष्यात घेतलेला सगळ्यात बोल्ड असा निर्णय कुठला आहे, की जो तुम्हाला वाटतं की अरे हे मी घेतलंय सगळ्यात बेस्ट आणि खूप कठीण होता निर्णय घ्यायला, पण मी घेतला बाबा आता. खूप विचार केला की करू की नको आणि मग केलं. सगळेच. सगळेच का? हां, सगळेच. मी लिमिटलेस कॅरेक्टर आहे. मला असं काय असं कम्फर्ट झोनमध्ये नाही राहायचंय. मला बाहेर पडायचंय. विविध ठिकाण बघायचे, लोकांना बघायचंय. इमॅजिनेशन वर्ल्डमध्ये मला जगायचंय. त्यामुळे मी लिमिटलेस आहे. फिनिक्स कॅरेक्टर आहे मी. त्याच्यामुळे अच्छा. मी जे काही निर्णय घेते, बऱ्याच वेळा चुकीचे पण असतात आणि बऱ्याच वेळा ते योग्य पण असतात. पण मी त्याच्यातून बऱ्याच गोष्टी शिकते. त्यामुळे सगळेच. अच्छा. दुसरं म्हणजे कलाकाराचं एक कला असणं ही एक आहेच, म्हणजे आता अंतर्गत लाईक प्रतिभा असणं ही बेस्ट गोष्ट आहे. तुम्हाला कुठलीही कला एखादी आत्मसात करायची असेल तर तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागते, तालीम करावी लागते कित्येक वर्ष, आणि मग तुम्ही त्यात बेस्ट होता किंवा चांगल्या लेवलला पोहोचता. पण या क्षेत्रात म्हणजे शो बिझनेसमध्ये गुड लुकिंग असणं किती गरजेचं आहे, किंवा मग ते किती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पाडतं बाकी ऑडियन्सवरती आणि मग सगळ्यांवरती लाईक? हां, गुड लुकिंगचे बेनिफिट्स आहेत, नो डाउट. पण तुम्ही जेव्हा गुड लुकिंग असतात, तर तुमच्यावर पण प्रेशर असतो, की तुम्हाला ते गुड लुकिंग्स हँडल करायचेत. जसं की स्वतःवर अजून काम करणे, जेणेकरून आपल्याला अजून माध्यमातून कामं मिळत राहतील. आणि स्वतःवर वर्क करणे हा एक प्रेशर असतो. असं नाही की बऱ्याच म्हणजे समाजाचाही हा खूप मोठा गैरसमज आहे, की मुलगी गुड लुकिंग आहे म्हणजे मोठ्या घरात तिचं लग्न होईल, नवरा चांगला मिळेल. हा गैरसमज आहे लोकांचा. तुम्ही जर गुड लुकिंग आहात, तर तुम्ही जर स्वतःवर काम केलं, तर ऑफकोर्स बेनिफिट आहे, पण तुम्हाला काम पण करावं लागतं. फक्त गुड लुकिंग आहे म्हणून नाही चालत. तुम्हाला स्वतःवर खूप पॉलिश करावं लागतं. अच्छा. असं बेसिकली आहे. जसं की म्हणजे तुम्ही काय एक्सरसाइज, डाएट या सगळ्या गोष्टी हेच म्हणता ना, की पॉलिश करणं म्हणजे काय? पॉलिश मेंटेन करणं म्हणजे म्हणजे काय? हुस्न तो बाजार में नाचते हुए भी देखा है. याचा अर्थ काय कळला तुला? मग गुड लुकिंगचे सगळेच बेनिफिट आहेत का तुला? नाही ना, बरोबर. नाही. मी जर माझ्यावर काम केलं, मी जर स्वतःला हेल्दी ठेवलं, मी जर स्वतःच्या रुटीनवर जर मी काळजी घेतली, तर मला काम मिळेल ना. मला कष्ट करायचे. गुड लुकिंग म्हणून घरात बसून काम नाही होत नाही आहे. ना, बरोबर. मला पॉलिश करायचंय इन द सेन्स मला तुला असं म्हणायचंय, की माझी डान्स चांगली झाली पाहिजे, माझी भाषा चांगली झाली पाहिजे आणि सगळ्यात इम्पोर्टंट मी ज्या फील्डमध्ये त्याचं मला इतका नॉलेज असला पाहिजे, मी त्याच्यामध्ये इतकी परफेक्ट असली पाहिजे, की कोणता पण कॉम्पिटिशन मला माझ्यापेक्षा वर नसला पाहिजे, असं वाटायला नाही पाहिजे. बट ऑब्व्हियस आपल्याकडं खूप हुशार व्यक्तिमत्व जगात वावरतात, चांगली गोष्ट आहे. पण आपण पण स्वतःला कुठं कमी नाही कमी समजलं लेखा. पाहिजे. त्यामुळे आपल्याकडे खूप नॉलेज असलं पाहिजे. आपण ज्या फील्डमध्ये आपण त्या फील्डचे बाप असले पाहिजे, असं मला वाटतं. हां, तो ॲटिट्यूड असणं खूप गरजेचं आहे तुमच्या हं. ह्याच्यामध्ये. तुम्ही जे म्हणताय, की बेस्ट असलं पाहिजे आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये. आपल्या क्षेत्रात आपण बेस्ट असलं पाहिजे. तुला कॅमेरापुढे उभा केलं, तू थिएटर आर्टिस्ट आहे. तर तुला म्हणलं हसव, तू हसणार. तुला रडव, तू रडणार. रील स्टारला जमणार का ते? नाही जमणार. बरोबर. तर मग त्या स्टिल हल्ली मला असं वाटतं, की चांगल्या कलाकारांपेक्षा रील स्टार्सची जास्त चलती आहे. त्यांना म्हणजे मार्केटमध्ये खूप फेम, पॉप्युलॅरिटी सगळ्याच गोष्टी आहेत. तर मग कधी-कधी वाटतं, की आपण रील का नाही करत आहोत? नाटक का करतोय? हे बऱ्याच लोकांना हो. वाटतं, पण जो नाटक करतो त्यांच्यासाठी एक वेगळी रिस्पेक्ट आहे. ज्यांनी सिनेमा केले त्यांच्यासाठी वेगळी रिस्पेक्ट आहे. जो रील करतोय त्यांच्या मागे हे जेनझी पळतायत. हां. कलाकारांचे जे प्रेमी आहेत म्हणजे तू बघ ना फॅन क्लब जो आहे ते थिएटर आर्टिस्ट किंवा ज्यांनी सिनेमा केले त्यांच्या मागेच आहे. हे रील स्टारवाले तर ठीक आहे म्हणजे जे कोणी युनिक करते ते काहीतरी वेगळे. बाकी तर काय असं वॉव फॅक्टर नाही नाही. वाटत आहे. कार्यक्रमात बोलवतायत, त्यांना मानधन मिळते किंवा ते प्रमोशन्स करतायत.
ते तो फेम नाही झाला ना. बरोबर. तो असा क्रेज नाही झाला आणि क्षणिक आहे, खूप परमनंट नाही आहे. आता तुझ्या चॅनलवर किती पॉडकास्टवर किती चांगले-चांगले हो, कलाकार तू हो. त्यांचे इंटरव्ह्यूज घेतले. त्यांचा अनुभव काय आहे, ते तो रील स्टार नाही सांगू शकणार तुला. बरोबर. हं. पण अगेन दुसरं म्हणजे हल्ली Instagramवरती किंवा सोशल मीडियावरती तुम्ही जे म्हणाल जेन झी फॉलोइंग आहे. तर मेन ऑडियन्स जेन झीच आहे इथून पुढे तरी. सगळ्याच इव्हन मूव्हीज पण बघितल्या तरी त्यांनाच डोक्यात घेऊन तयार केल्या जातात. जेन झी ऑडियन्सला. कारण आपल्याकडे सगळ्यात जास्त जेन झीच लोकं आहेत का इंडियामध्ये. आपण इंटेलिजंट लोकं आहेत ना. आपण काय हं. सैयारा बघून रडत नाही ना थिएटरमध्ये. नाही पण रडणारी पण आहेतच ना. मग ते जेन झाले. तू तुझं डिसाईड कर. तू तेरे नामवर पण रडला का, का तुला सैयारावर रडायचंय? हां? हां. का तुला इंटेलिजंट व्हायचंय, तुला स्मार्ट व्हायचंय, तुला काम करायचंय. हे हं. तू डिसाईड कर ना. तुला जेन म्हणजे तुझा जेन क्रायटेरिया काय आहे? सैयारा हं. बघून थिएटरमध्ये रडणं. हं. हा म्हणजे ते मोठं आहे. तू आहेस का तसा नाही. तू इंटेलिजंट आहे ना. बरोबर. यू वॉन्ट टू अर्न मनी. तुला येस. काम करायचंय. हं. तुला लोकांनी ओळखलं पाहिजे ना. येस. आणि मला म्हणजे आम्हाला सगळ्या नाटकातल्या मुलांना असं वाटतं, की ओळखलं पाहिजे तर आपल्या कामासाठी, ॲक्टिंगसाठी, प्रतिभेसाठी ओळखलं पाहिजे. रादर दॅन फक्त थोडं काहीतरी वाईट नाहीये काही, बट स्टिल Instagramवरती फोटोज वगैरे चांगले टाकून किंवा फॅशन वगैरे करून किंवा काहीतरी कॉमेडी रील्स करून असं काही फेमस व्हायचं नाही आपल्याला. हां, रिस्पेक्ट मिळाली रिस्पेक्ट पाहिजे ना. मिळाली पाहिजे. रिस्पेक्ट मिळाली एक्झॅक्टली. पाहिजे. सगळेच रील स्टारला आणि रिस्पेक्ट आहे का? नाहीये ना. येस. हं. आणि ते असं एक फास्ट फूड सारखं आहे, की आज आहे कुणीतरी ट्रेंडिंग उद्या तो नाहीये. एक्झॅक्टली. तो तेच आहे ना आणि मी तुला सांगते म्हणजे थिएटर जो आता फॉर्मला येईल ना, त्याचा हं, आता चाहता वर्ग खूप वाढणार आहे. हं. लोकांना म्हणजे ते लोकांना असं वाटतं, की काय थिएटर? नाही, पॉवर आहे यार. तो अजून ट्रेंडिंगला येणार. हो. लोकं बघायला जातात यार. म्हणजे टाईम काढून बघायला जातायत. सो थिएटरचा एक एक वेगळा वर्ग आहे, एक वेगळा क्लास आहे त्याचा. ज्यांना कळतंय, ज्यांना कलेची बुद्धी आहे, ज्यांना कलेची अक्कल आहे, त्यांना सिनेमा आणि थिएटर कळतोय. हं. आणि जेन रील बघतायत आणि काढतायत. आमचा जो काही जेन ऑडियन्स आहे, प्लीज जेन आहे का आपल्याकडे इथे? बरेच आहेत. ओके. तुम्ही आता विविध तुमची गाणी आलेली आहेत आणि सगळी म्हणजे महाराष्ट्रावर गाजलेली आहेत. सगळीकडे वाजतात तुमची गाणी. पण असं कुठलं गाणं आहे, की ज्याने तुमचं आयुष्य बदललं? मी तर बरीच गाणी केली. जानू विना रंगच नाही तर माझं मोस्ट व्हायरल ट्रेंडिंग सॉन्ग हां. आहे. तर त्या गाण्यानी खरं तर मला प्रसिद्धी दिली. हं. गावागावात, शहरा-शहरात मला खूप फेमस केलं. मला प्रसिद्धी मिळाली. पण त्याचबरोबर त्या गाण्यानी मला जबाबदारी पण वाढवली, की माझं काम लोकांना इतकं आवडलं, की आता आपण अजून बेस्ट केलं पाहिजे. आपण अजून आपल्या प्रेक्षकांना काहीतरी नवीन दिलं पाहिजे. सो ती जबाबदारी आहे माझ्यावर असं मला वाटतं नेहमी. सो हे मला जानू विना रंगच नाही या गाण्याने दिलं. अच्छा. मग तुमचे पुढचे काय प्लॅन्स आहेत, की अजून काय येणारे रिलीज वगैरे आहेत? गाण्याचे? रील्स? नाही रील्स? रिलीज. रिलीज. नाही मी आहे. मला आता सॉन्ग्स आम्ही काही शूट केले ते रिलीज होणार आहे. त्याच्या अच्छा. व्यतिरिक्त मी जसं की ज्वेलरी शूट काल तनिष्क वगैरे असे बरेच ब्रँड आहेत. त्यांच्याबरोबर मी सध्या शूट करतीये. सो असं आहे ओव्हरऑल. ओके. अ, आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे महत्त्वाचा, की जेव्हा तुम्ही एका छोट्याशा शहरातून येता, तर अशा वेळेस या क्षेत्रात येणं आणि त्यात पुन्हा शहरातल्या या सगळ्या जगाशी म्हणजे त्या ती बॉन्ड क्रिएट करणं सगळ्यांशी, शहरातल्या लोकांशी. इथलं जीवन खूप फास्ट आहे आणि आपलं एक असतं थोडंफार, की किती नाही म्हटलं तरी आपण अंडर कॉन्फिडंट असतो, की बाबा असतं. कसं होणार, काय होणार? आपल्याला तर कोणी नाहीये सपोर्ट करणारं किंवा काय. तर मग तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जेव्हा बघता मागे वळून, की गावाकडून तुम्ही जेव्हा इथे आलात, तो चेंज, तर तुम्ही काय सल्ला द्याल इथून म्हणजे एखाद्या मुलीला कोणाला तरी गावाकडच्या असं वाटलं, की इथे यावं, काहीतरी करावं तुमच्याकडे बघून? ॲक्चुअली मी तर नगर शहरातून बिलॉन्ग हं. करते आणि 2008-9 मध्येच मी पुण्यात काम करायला म्हणजे जसं मी तुला सांगितलं, की मी इन्स्टिट्यूट चालू केलं. तर बसचा माझा प्रवास होता. बऱ्याच लोकांना माझी पोस्ट बघून वाटतं, की गोल्डन Mercedes स्पून, वगैरे, थार वगैरे. मर्सिडीज, थार त्यांना वाटतं, की हे गोल्डन स्पून असणारे हां. पॅरेंट्सचं खूप मोठं. हं. मी इतक्या सामान्य घरातून आली आहे, की जर मी स्वप्न बघितलेलं जर मी पूर्ण केलंय किंवा जे झालंय, तर हं. मला असं वाटतं, की स्वप्न कुणीही बघितलं तरी ते शक्य आहे पूर्ण करणं. कारण की मी खूप म्हणजे खूप साध्या फॅमिलीतून बिलॉन्ग करते आणि मी ज्या स्वतःला इकडे बघते, ते माझ्या कामानी, एकनिष्ठपणाने आणि माझी जी हॉबी आहे त्याला मी कॉन्स्टंट फॉलो केले. त्यामुळे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. जर तुम्ही एकनिष्ठ असाल तुमच्या कामाला घेऊन तर.
आणि खूप गैरसमज आहे लोकांना, की हे फ्रॉम फॅमिली असेल, असं असेल, नाही. तर ज्या कोणी मुली गावाकडून प्रवास करणार आहे, ज्यांना जी स्वप्न बघतायत, तर ते शक्य आहे. शक्य आहे. कुछ भी हो सकता है. कुछ भी हो सकता है, कुछ भी हो सकता है. शक्य आहे. अच्छा. अ, कमाल मस्त. तर आत्ता तुम्ही जे काही कामं करतात, डान्सेस असतील किंवा आत्ता जे काही ऑडिशन्स, ॲडव्हर्टाइजमेंट्स वगैरे, पुरुषांबद्दल तुमचा एक थॉट काय आहे, की तुम्ही फेमिनिस्ट आहात का विचारसरणीने? किंवा तुम्ही जे काही तुम्हाला आयुष्यात विविध डायरेक्टर म्हणून किंवा को स्टार्स म्हणून जे पुरुष असतात आणि खास करून किती नाही म्हटलं तरी जेव्हा तुम्ही एका डान्स क्षेत्रामध्ये असता तेव्हा बऱ्याच प्रकारची लोकं असतात, आहेत या क्षेत्रामध्ये. तर तुम्हाला असा कधी अनुभव आलाय का, की एखाद्या पुरुषाकडून, माणसाकडून, की अरे हा काहीतरी चुकीचं वागलाय किंवा अनुभव येतो. अनुभव येतो. मला वाटतं मुलगी ही अशी व्यक्तिमत्व आहे ना, की त्यांना प्रत्येक गोष्टीचा अनुभव असतो. तू फक्त माझ्या क्षेत्राला नाही टार्गेट करू शकत. कोणत्याही सगळीकडेच? क्षेत्रात जिथं मुलगी काम करते ना, हं, तिथं हं. तिला तो अनुभव येतोच. पण इट्स अप टू यू की तुम्ही कसं हँडल करता त्या गोष्टी. आणि राहिला फेमिनिझमचा विषय, त्याला मी बिलीव्ह नाही करत. हं, पुरुषला एक वेगळा प्राधान्य आहे माझ्या नजरेत आणि स्त्रियांना जे आहे, नो डाउट आज महिला खूप पुढे गेल्या पुरुषांपेक्षा, हं, खूप हं. पुढे गेल्यात. बरोबर. पण तरी तू कंपॅरिझन नाही करू शकत. आज तू टू व्हीलरवर जाताना बघ मुलं लिफ्ट मागतात. म्हणजे मी ऑब्झर्व्ह करत असते. माझं नेचर आहे, मी ऑब्झर्व्ह करते. हां. तर पुढच्या चौकासाठी जाण्यासाठी तो लिफ्ट मागतो. तर तू इझी त्याला लिफ्ट देऊ शकते. हं, देऊ शकतो. हे हं. मुलगी करू शकते का? किंवा मुलगी लिफ्ट मागू शकते का? किंवा मुलगी मुलाला पुढच्या चौकापर्यंत सोडू नाही. शकते का? फेमिनिझम हे फक्त ऐकायला सोपं आहे. ते तसं म्हणजे तसं ते प्रॅक्टिकली मला नाही वाटत ते पॉसिबल आहे. हं. आणि जेव्हा आपण सिंगल पॅरेंट्स म्हणतो किंवा एका मुलाला वाढवण्यासाठी आई पण लागते आणि वडील पण लागतात. त्याच्यामुळे ते 2 वेगळी अपग्रेडिंग करतात मुलाची. म्हणजे ते वेगळं त्याला त्या दोघांकडून वेगवेगळ्या गोष्टी मिळत राहतात. आईकडून वेगळे संस्कार, बरोबर. वडिलांकडून वेगळे. त्यामुळे समानतेचा हे जे काय आहे ते जस्टिस नाहीये माझ्या नजरेत. ते नाही वावरत समाजात. अच्छा. ते फक्त बोलायला आहे. ओके. आणि समानतेची व्याख्या पण प्रत्येकाची तुम्हाला असं म्हणायचं की पुरुष आणि स्त्री ते त्यांच्या त्यांच्या जागेवर योग्य आहेत. रादर त्यांच्या दॅन एक समानतेची काहीतरी असं उगाच म्हणणं सोसायटीमध्ये की अरे पुरुष आणि स्त्री समान आहेत. तर तसं नाहीये. ते वेगवेगळे आहेत. 2 वेगळे आहेत ना, बट हो. ऑब्व्हियस वेगळे आहेत रे. बरोबर. ते एक नाहीयेत ते. आपण बरोबर. उगाच ते डोक्यात मुलींना जास्त पॅकेज आलं म्हणून ते आपण असं नाही म्हणू शकत, हां. की गर्ल्स एंड बॉयज आर सेम. नाही, हे शक्य नाहीये. हं. मुलगा हा मुलीपेक्षा ॲज अ म्हणजे स्टॅमिना घे किंवा त्यांची जी स्ट्रेंथ आहे ती पण म्हणजे स्त्रीपेक्षा खूप जास्त आहे. जास्त आहे. ओके. त्यामुळे ब तू रेप केस बघ किंवा ह्या सगळ्या गोष्टी बघ. तुम्ही फेमिनिझम नाही काउंट करू शकत या सगळ्या गोष्टींमध्ये. नो, बोथ आर नॉट इक्वल. 2 वेगळ्या गोष्टी आहेत. अच्छा. पण काय असतं जेव्हा तुम्ही एक इंडिपेंडंट वुमन म्हणून वावरता किंवा बऱ्याच वेळा असे अनुभव येतात, की असतं की तुम्हाला म्हणजे मी खूप कॉन्ट्रोव्हर्शियल बोलतोय. पण कधी-कधी काय असतं, की अरे नाही आता मी बऱ्याच मुलींचे किंवा स्त्रियांचे स्टेटमेंट बघितले, की सपोज त्यांना कोणी सांगितलं, की "अरे तू तू हे घालायला पाहिजे, हे कपडे घालायला पाहिजे." तर ते म्हणतात, की "अरे तू कोण मला सांगणारा?" वगैरे, वगैरे. किंवा ते मग ते त्यांचा एक ॲटिट्यूड बदलतो पुरुषांबद्दल. मी असे स्टेटमेंट बरेच ऐकलेत, की अ, नाही पुरुषांनी आत्तापर्यंत हा समाज पुरुष सत्ताक राहिला आहे आत्तापर्यंत आणि आत्ता कुठे स्त्रिया पुढे गेल्यात, तर त्यांनी पण थोडा आता रूल करायला पाहिजे. हां, मग कारण की आता स्त्रिया घराबाहेर पडायला लागले. हो. ते म्हणजे त्या आधीपासून हुशार होते. पण त्यांची हुशारकी आता अजून दिसायला लागली. म्हणजे त्या हं, सुगरणच आहेत, नो हं, डाउट. हं. प्रश्न काय होता? प्रश्न असा आहे, की तुम्ही जे म्हणालात, की पुरुष आणि स्त्री हे हं. समान नाहीयेत, ते इक्वल हां, नाहीयेत. अच्छा ते त्यांचे कपड्यांचं की ते. एक्झॅक्टली हां. हां, मग चॉईस असू दे ना. स्त्रियांनी काय घालायचं हे त्यांना निर्णय घेऊ द्या ना. तुम्हाला आम्ही तसे पुढाकार देतोय. यू आर बेस्ट. हं. पण स्त्रियांना किमान तो अधिकार त्यांचा त्यांचा ऑब्व्हियसली, असू द्या, की ऑब्व्हियसली. त्यांनी काय घातलं पाहिजे आणि त्यांनी काय खाल्लं पाहिजे आणि त्या कोणासोबत त्यांची मैत्री असली पाहिजे. कारण त्यांना आता जग कळायला लागले. कारण एवढी वर्ष तुम्ही घरातच ठेवत होते. आता हं, ते बाहेर पडायला लागले ना, तर हं, त्यांना बुद्धी आलेलीच होती. ती आता हं. तुम्हाला दिसती आलेली. ती अच्छा. आधीच होती. असा आहे तो कॅल्क्युलेशन. कमाल. ठीक आहे. अ, अ, ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात, की पुरुष आणि स्त्री हे समान असू शकत नाही आणि मलाही ते पटतंय. पण माझं असं स्पष्ट मत आहे, की स्त्रिया ह्या ज्या असतात त्या पुरुषांपेक्षा खूप त्यांच्यामध्ये सहनशक्ती खूप जास्त असते. त्या खूप शक्तिशाली असतात ॲज कंपेअर टू पुरुष. कारण आम्हाला म्हणजे
एवढं काही नसतं, पण खऱ्या अर्थाने एखाद्या मुलीला जन्म देणं हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि ती जी पेन आहे त्या म्हणजे आम्ही इमॅजिन सुद्धा नाही करू शकत. सो आणि त्यांना बऱ्याच गोष्टींमधनं अडचणींना सामोरं जावं लागतं. तरीही त्या या क्षेत्रामध्ये सगळ्याच क्षेत्रामध्ये खंबीरपणे उभ्या आहेत आणि लीड करतात. त्यामुळे मला असं वाटतं, की पुरुष आणि स्त्री हे समान नाहीयेत. स्त्री बऱ्याच पटीने पुढे आहे पुरुषांपेक्षा, असं माझं स्पष्ट मत आहे. याआधी मी जे काही बोललो ते कट होणार आहे. हो का? माझं ऐकल्यावर तू निर्णय चेंज नाही, नाही असं नाहीये. केला. मी फक्त तुमचा थॉट बघत होतो त्याच्यामागे काय असो. पण या क्षेत्रामध्ये पर्टिक्युलरली काम करताना स्त्रियांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतं. तर तुम्हाला काय वाटतं, की प्रामुख्याने काय अडचणी येतात? हे बघ, ते म्हणतात ना, सीधा पेड़ पहले काटा जाता है. तर हं, जे इनोसेंट गर्ल आहेत, ज्या हं, इझिली टार्गेट होऊ शकतात, हं, त्या माईट बी ह्या गोष्टी फेस करत असतील. पण काही कॅरेक्टर, काही पर्सनॅलिटी अशी आहे, जसं मी तुला वारंवार म्हणते, की मला हा अनुभव नाहीये. हं. बिकॉज माझ्याकडं बघण्याचा दृष्टिकोन किंवा जशी मी प्रेझेंट होते, तसं मला असं कोणी आजपर्यंत अप्रोच नाही केलंय. अनुभव त्या लोकांना आले असतील किंवा ज्या लोकांना आणि लोकं हुशार आहेत, त्यांना कळतं, की अरे ही मूर्ख बनू शकते, ही जरा हुशार आहे, ही जरा चंट आहे. तर टार्गेट पण त्याच मुली होतात आणि अगेन सेकंड थिंग मग काही मुलींची चॉईस पण असते. हो का? असू शकते ना, म्हणजे असते का? ज्याला तू कास्टिंग काउच बरोबर. म्हणतो, एक असे की ज्या इनोसेंट गर्ल टार्गेट होतात अँड द अनदर वन इज मुलीची चॉईस असू शकते. अँड द थर्ड वन ज्या ऑलरेडी इतक्या बोल्ड आहेत, की त्यांच्यापर्यंत अशा गोष्टी यायची कोणाची ताकद नसते एवढ्या इझिली, असं मला वाटतं. पण चॉईस का असू शकते एखाद्याची? असू शकते चॉईस म्हणजे एखादं काम मिळवण्यासाठी काही चॉईस असू शकतात किंवा ती कॅपेबल असू शकते त्या गोष्टींसाठी. पण तिला ते नाही मिळत आहे ते इझिली. तिला बरेच रूल्स एंड रेग्युलेशन्स येतायत त्या गोष्टींसाठी. पण अशा मग मार्गाने तिला यश प्रेशर असू शकतो. हं. पण यश मिळतं का अशा नाही शॉर्टकट तुला शॉर्टकटच दाखवतो. शॉर्टकट तुला लाँग कटपर्यंत सक्सेस नाही देत ना. हं. शॉर्टकट इज शॉर्टकट ऑल्वेज. पण तुम्ही ऑब्झर्व्ह केलंय कधी तुमच्या जवळच्या एखाद्या मुलीला कोणीतरी असं टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय किंवा हां, होतो. मी बऱ्याच सेटवर मी एखादा अशा गोष्टी किस्सा असा आहे बघतात. तुम्ही किस्सा म्हणजे मी तुला म्हटलं ना, की माझा अनुभव असा आहे, जे इनोसेंट आहे ना, मी त्याला बऱ्याच वेळा टार्गेट होताना बघितलंय, की ते टार्गेट करतात त्यांना आणि समहाऊ काय मुलींना फायनान्शियली प्रॉब्लेम पण असतात आणि हे क्षेत्र खूप म्हणजे काय तुला खूप फेम, पैसा. म्हणजे एजपर्यंत तुला हे नाही देत, पैसे नाही देत किंवा हं, तुला काम नाही देत. त्यामुळे हं. असे इनोसेंट्स पण गर्ल आहेत, ज्या टार्गेट होतात. एखादा किस्सा जे तुम्हाला माहिती होतं, कळलं तुम्हाला, की अरे असं होते म्हणून मग तुम्ही ते चेंज तिला सांगितलं, की दिस इज नॉट गुड आणि तिला तिचं माइंड चेंज केलं असं काय आहे झालंय? नाही, असं काही नाही झालं. ती प्रत्येकाची चॉईस मग आहे ना. तुम्ही आपण इंटरफिअर करत नाही कोणास म्हणजे आपण इंटरफिअर करू को शकत नाही. ते वैयक्तिक निर्णयावर आपण इंटरफेअर नाही नाही करू करू शकत. शकत. इनफॅक्ट ते आपल्यालाच थोडी सांगायला येतात. आता हे तर बस जस्ट आपल्याला कळते. कारण की जिथं सेट लागतो त्या गोष्टी खूप म्हणजे तो माहोल खूप शॉर्ट असतो. सिमिलर असतं. बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात लगेच. मेकअप दादा वगैरे यांच्याकडून गोष्टी व्हायरल होतात आणि मेकअप दादा इज अ बेस्ट सोर्स इनफॅक्ट तुला सांगते मी. इकडून-तिकडं गोष्टी असे हं. वाय-फाय मेकअप दादा मीन्स वाय-फाय त्यांना म्हणजे माहिती असतं गोष्टी सगळं. कळतात आपल्याला. पण मग आपला आता सपोज एखादी को-स्टार आहे, कलीग आहे, त्यांच्याबरोबर काम सगळ्याच करायचं. मेकअप दादांनी हां, नाहीतर माझ्यावर सम ऑफ देम म्हणतीये मी. सॉरी हां. अच्छा नाही पण एखादी कलीग आहे सपोज अशी तुम्ही ज्यांच्यावर काम करताय आणि तुम्हाला कळलंय, की अरे हे असं काहीतरी आहे. तर मग काम आपलं बघण्याचा दृष्टिकोन बदलतो का त्यांच्याकडे? का नाही? नाही बदलत बघायचा हं. दृष्टिकोन. कारण तिची चॉईस आहे ना. त्याला आपण नाही काय आपण जज करू शकत. अच्छा. आणि काही गोष्टी पर्सनल असतात, पर्सनल राहतात. सो नाही होत चेंज असं काही बघण्याचा. पण अगेन आय एम सेयिंग जे ह्या गोष्टीतून जातात किंवा हे जे असे एडव्हांटेज घेतात, हं. ते शॉर्टकट आहे आणि ते तिथपर्यंतच मर्यादित असतात. त्यांना काय फार लाँग रूटपर्यंत त्या मार्गावर नाही पोहोचले. पण अशी लोकं आहेत इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउच करणारी किंवा आहेत ना, 100% आहेत. कारण तुम्ही जे म्हणालात, की चॉईस असू शकते मुलींची. हां, पण असू त्यांच्याकडे शकते. ऑप्शन नसेल कदाचित. तुम्ही जे म्हणालात, की खूप संघर्ष केल्यानंतर तरी डिझर्व्ह करत असताना पण मिळत नाहीये चान्सेस. हां. पण मग अशी गुन्हेगार तीच लोकं आहेत ना, जी स्वतःहून हे करतायत, अप्रोच करतायत. हो, हो. आहेत, अशी पण आहेत, जे बळी पडतात अशा पण हे गोष्टींना. जनरलाईज का हो म्हणजे झालंय का जनरलाईज किंवा होतंय? काय झालंय ना, लोकांना आता नवीन-नवीन प्रोड्युसर त्यांच्या डोक्यात आधीच तो या क्षेत्रात येण्याच्या आधी त्याच्या डोक्यात असतं, की अरे फिल्म इंडस्ट्रीमधून जर एखाद्या मुलीला आपण चान्स दिला, तर मग आपल्या सोबत माईट बी ती ओके असेल किंवा तिला माहीत असेल, की हे करावं लागतं.
हा गैरसमज आहे इंडस्ट्रीतला. पण हे असं काही नाही. म्हणजे मी मुलींना पण सांगते, तुमच्या टॅलेंट आहे तर तुम्ही तुमच्या टॅलेंटच्या बळावर जाऊ शकता. तर करावं लागतं हे बाकीच्या लोकांचा गैरसमज आहे पण जे नामवंत डिरेक्टर आहेत ते या सगळ्या गोष्टींमध्ये नाही पडत किंवा प्रोड्युसर आहेत ते नाही या गोष्टींची अपेक्षा करत. किंवा एखाद्याची इच्छा नसताना पण जर त्यांच्याबरोबर झाले एखाद्या मुलीबरोबर, तर त्यांनी ते व्यक्त करायला पाहिजे, सांगायला पाहिजे नाही, सहसा. मग इच्छा नसताना तो वेगळा पार्ट झाला. तू समजून घे. हो, तू तू हो, कळलं एक्सेप्ट मला. करतोय ही गोष्ट. कळलं? हो, अशी बरोबर. काही जगात मजबुरी नाही, की तुला एकदम डोक्यावर तुझ्या दगडच मारलाय, की तुला करावंच लागेल. ही चॉईस आहे, मी दगड तेच नाही, पण म्हणतीये. काय होतं बऱ्याच वेळा आता #MeToo वगैरे जी मूव्हमेंट झाली होती, हं. की त्या मूव्हमेंटला ते बोलत नाहीत. बरेच कलाकार बोलत मी नाहीत. तुला तेच म्हणलं, की हं, इनोसेंट गर्ल फसवले जातात हं. आणि ज्यांना करायचं असतं, ज्या ओके ह्या गोष्टींसाठी, ते जातात. मग त्याला बळजबरी किंवा बळी पडलं असं नाही म्हणू शकत आपण. चॉईस दिली ना तुला. तेव्हा पण इनोसंट जी लोकं असतात, हं, मुली असतात, त्यांना जेव्हा फसवलं गेले, हं. तेव्हा त्यांनी व्यक्त होणं किती गरजेचं आहे, की मला फसवलंय म्हणून या पण ते एवढं इझी नाही ना. आपला इझी नाहीये. समाज इतका माइंडेड आहे काही गोष्टींना घेऊन, स्त्रियांना घेऊन, हं, की त्यांना ते पचवू नाही शकत ही गोष्ट, की हिला फसवलं गेलं असेल, हिच्यासोबत चुकीचं झालं असेल. म्हणणारा किंवा बघणारा काय म्हणणार? ही मुद्दामून केलं हे. तू हं. एक्सेप्ट करू शकतो का? आज समाज एक्सेप्ट करू शकतो का, की मला फसवलं? तू काय म्हणणार, की नाही हे मुद्दामून हे केलंच आहे मी. आवर्जून केलं. ही गोष्ट आहे ती. अच्छा. तुमची आदर्श कोण आहे? लाइक तुम्ही कुणाला बघून एक आयडियल आयडॉल असं, की ज्यांना बघून तुम्ही या क्षेत्रात आलात आणि आता पण फॉलो करता कंटिन्यूअसली? क्षेत्रात नाही, मला आवड होती मी आले. पण हळू-हळू मला जसं की मला कंगना रनौत आवडत गेली. हं, मला हं. असे बरेच बोल्ड कॅरेक्टर आवडतात. जसं की मग रणदीप हुड्डा मला आवडतो, उदित नारायण मला आवडतात. तर असे माझे बरेच असे एक फेव्हरेट नाहीये, ज्यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये वेगवेगळे काहीतरी क्वालिटीज आहेत. त्यामुळे मला अशी सगळी कॅरेक्टर्स आवडतात. सो अच्छा. कंगना राणावतकडनं एखादी गोष्ट तुम्हाला घ्यायची असेल, शिकायची असेल, तर ती काय असेल? ती बोल्ड, तिचे जे स्टेटमेंट असतात, जे तिला वाटतं, तिला काही फरक नाही पडत, तू तिला काम देतोय, नाही देतोय. हं, तिला जे बोलायचंय ते ती बोलणार आणि हे खूप कमी लोकांमध्ये करेज असतो, की तुम्ही काम मिळवण्यासाठी गोड बोलतात, पण तुम्ही हं, मागे नावं ठेवतात. हं. ॲट काही कॅरेक्टर असे जे कामाशी फरक नाही पडत आहे. दो या ना दो, पण मला जे वाटते वाईट ओर रॉन्ग बरोबर. राइट ओर रॉन्ग तर मी ते बोलणार. मला हे तिची क्वालिटी खूप आवडते. पण मग त्या अडचणींना पण तुम्हाला तोंड द्यावं लागतं मग त्यानुसार, की जे खरं बोलतायत त्यांना अडचणी येतात. माईट बी मी एवढं खरं बोलते ना आफ्टर धिस पॉडकास्ट माझा पण नाही मला पण काही प्रॉब्लेम्स येतील. सो जे खरं बोलतायत त्यांना प्रॉब्लेम येतात आणि त्या पण विचार बोलणं करून आपण गरजेचं आहे ऑब्व्हियसली. कारण बोलायला पाहिजे. कोणीतरी बोललं पाहिजे कोणीतरी ना बोललं ह्याच्यावर. पाहिजे. कोणीतरी बोललं पाहिजे. आता आपण कास्टिंग काउचबद्दल बोलत होतो. अगेन माझा तोच मुद्दा आहे, की फेव्हरेट टॉपिक झालाय का? फेव्हरेट टॉपिक नाही, कास्टिंग काउच म्हणून नाहीये. पण तुमचं आयुष्य कसं बदललं? आता तुम्ही जे फेम हं, एन्जॉय करताय, हं. तर काय बदल तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये बदल झालाय का? की बाबा आता नाही, नाही. कधी उठल्यानंतर असं वाटलं, की अरे माझ्याकडे आता बाहेर असं खिडकीतनं बाहेर बघितलं, की अरे इकडे Mercedes लागली, इकडे थार लागली. तो प्राउड फील तर आपण करतोच, पण तो तुम्ही जे म्हणाल डोक्यात जाऊ नये ते. पण कधी-कधी असं वाटतं का, की अरे नाही आपण बेस्ट आहे आता? हे बघ मी काय काल परवाची स्टार नाही झाले. म्हणजे मी स्वतःला अजूनही स्टार समजत नाही. म्हणजे काल हं, परवाची मी या क्षेत्रात आली नाही. मला हं, तब्बल 15 ते 16 वर्ष झाली. म्हणजे मी ॲज अ चाइल्ड आर्टिस्ट म्हणून या क्षेत्रात गेले. तर काम करत, 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 करत असताना आपल्याकडे कधी थार आली आणि आपल्याकडे कधी मर्सिडीज आली, कळलं म्हणजे ह्याचा काही भानच राहिला नाही. तर हं, सक्सेस काय आहे हे अजून तसं कल्पना नाही. लोकं आपल्याला प्रेम करतात, आपल्याला बोलवतात एवढ्या आवडीने. त्यांना आपल्याला बघायला आवडतं. हं. मलाही आवडतं त्यांना भेटायला प्रत्येक शहरात, गावात. सो हा सक्सेसचा फॉर्म्युला आहे माझ्यापुढे. मला नाही माहिती खिडकी उघडल्यानंतर Mercedes आणि Tharला मी कसं घेतलं पाहिजे. मला हं. कळलंच नाही ते कधी आलंय. एवढं काम केलंय. पण मग आता ते सक्सेस एन्जॉय करायला तुमच्याकडे आहे का वेळ? म्हणजे मिळतो का? मी फिरायला वगैरे जाते. म्हणजे अच्छा. वन लाईफ मी इतका सीरियस घेतलाय ना तो टायटल, हं, की मी माझ्या वाढदिवसाला बाहेर जाते. मी आउट ऑफ इंडिया ट्रिप करते. मी भरपूर स्वतःसोबत एक क्वालिटी टाईम ज्याला म्हणतो मी स्पेंड करते आणि आय लर्न न्यू थिंग्स. हं, नुसतं बाहेर फिरायला गेले आणि फोटो टाकले, नो. मी विविध लँग्वेज बघते. हं. म्हणजे बऱ्याच गोष्टी, वेशभूषा बघते किंवा लोकांचं कल्चर स्टडी करते. सो मी अभ्यास पण करते बाहेर जाऊन. हा माझ्यासाठी एक टाईम आहे. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे, की अ, तुमचं जे गाणं आहे, "जानू विना रंगच नाही." ते खूपच गाजलं, खूपच हं. म्हणजे सगळीकडे पोहोचलंय ते आता. सगळीकडे तेच वाजतं.
तर तुम्हाला असं एखादी अप्रिशिएशन नोट किंवा एखाद्या फॅनने अप्रिशिएट केलं वेगळ्या पद्धतीने, असतात फॅन्स म्हणजे बरेच. हो, हो. तर असा एखादा अनुभव आहे का की आहे. अरे आत्ताच हां. मला ना एक असं हँडरायटिंगवर लेटर लिहिलं हं, आणि हं. शी वॉज 39 इयर्स ओल्ड. पण ती एकदम संतूर मॉम टाइप होती. म्हणजे ती माझ्यासारखीच दिसत होती. अच्छा. आणि तिने वर भरपूर काही लिहिलं, की म्हणजे एवढं सोपं नाही असं इथपर्यंत हं. पोहोचणं. आणि जानू लिहिलं आणि जानूचे व्याख्यान लिहिले. त्यात माझं नाव लिहिलं आणि त्याच्या मागे जे काही असे असतात. म्हणजे एवढा वेळ घालून हँडरायटिंगमध्ये, एवढ्या आपल्या टायपिंगच्या वर्ल्डमध्ये, मेसेजच्या वर्ल्डमध्ये कोणीतरी पेनाने आपल्यासाठी लेटर लिहितंय. सो दॅट वॉज रिअली खूप माझ्यासाठी अचीव्हमेंट मोमेंट आहे अशा. की मी पण खुश झाले. वॉव! कमाल. अ, असं म्हणतात मुलींना त्यांचं वय विचारू नये. पण मी तुम्हाला विचारतो की तुमचं वय काय? किती वाटतं ते मला सांग? वाटतं काय? 18 वाटतं? एक जास्त बोललास. 17 आहे. अच्छा 17. हां. नाही, मी नाही सांगणार. बट ऑब्व्हियसली विचारून नाही तरी तू नाही मी विचारतोय. का रूल विचारलं का की तोडतोय? तुला इथं पण तुझं पुरुष प्रधान असं सिटीत आपण वावरतो हे दाखवायचंय का? नाही, नाही असं काही नाहीये. पण मग सांगायला काय हरकत आहे? न सांगायला पण हरकत नाहीये, पण सांगून तरी काय मिळणार आहे? माझ्याकडे स्थळ पाठवणार आहेस का तू लग्नाला? मग का सांगू? नाही पाठवू शकतो असं काही नाही. अरे बापरे! मग मग नाही सांगणार. तुम्ही लग्नाचा विषय काढलात. तर इतक्या दिवसापासून तुम्ही काम करताय. वेगवेगळ्या जनरेशनच्या मुलांना, मुलींना तुम्ही ऑब्झर्व्ह करताय. आजच्या यंग जेन झीला ऑब्झर्व्ह करताय. तर रिलेशनशिपच्या लाइक व्याख्या कशा बदलल्यात काळानुसार? पहिले ना मुलीपर्यंत एखाद्या मुलीवर प्रेम झालं तर तिच्यापर्यंत पोहोचणं खूप अवघड होतं. हं, तिच्या शाळा सुटल्यानंतर, स्कूल सुटल्यानंतर, क्लास सुटल्यानंतर तिच्या मागे जाणं. हं. आता तुझं Instagramमध्ये काय झालंय, ईझी ॲक्सेस आहे. तुला लगेच कळते ती कुठे राहते, तिचा हां, नंबर काय, हां. तिचं आडनाव काय, तिच्या वडिलांचं नाव काय, तिचा मित्र कोण. आधी हे शक्य होतं का तुला? नाही. जर तुला स्कूल, कॉलेजमध्ये हो, मुलगी हो. मी आवडत होती. केलंय. एवढा डिफरन्स आहे. खूप मोठा डिफरन्स आहे. पण त्यात ती मजा म्हणजे होती. मला सुद्धा आठवतं, की हां, कॉलेज स्कूल तर गर्ल्स स्कूल असल्यामुळे मुलं तेव्हा बाहेर थांबायची स्कूल अच्छा. सुटल्यानंतर. हं. तर तो माझा एक मेमोरेबल टाईम आहे, की हा मला अजून आठवतं, की हां, स्कूल सुटली की मुलं थांबायची. आत्ता हे नाही ना, आता ईझी एक्सेस आहे. व्हॉट्स युअर नंबर? की लगेच पुढची पाठवून मोकळी आणि मग जेन तिला फोन करणार. इतकं ईझी आहे. एवढा डिफरन्स आहे. पण त्यात मजा नाहीये एवढं लवकर. एखादी गोष्ट लवकर मिळाली की मग त्याची किंमत राहत नाही असं मला मग म्हणून तर प्रेमाची व्याख्या ही झाली आहे, की लोकं आता सीरियस नाहीये प्रेमात. हं. आपण अजून पण तेरे नामची गाणी ऐकतोय, उदित हो, नारायणची हो. ऐकतोय. लोकांना सिरियसनेस नाही म्हणजे सध्या जनरेशनला तरी. पण खरं प्रेम काय असतं तुमच्या याच्यानुसार, की म्हणजे असं नाही म्हणू शकत ना आपण, की जेन जे प्रेम आहे ते खरं नाही. ते त्यांच्या लेव्हलला करतात जे काही असेल ते. हो, असू शकतं असू खरं शकतं प्रेम. म्हणजे. हां, एक मला तुम्हाला दिवसाचं. हर्ट नाही करायचं, की जेन ऑडियन्सला आमच्या हां, पण इंटरव्ह्यू बघणार आहे. मी त्यांना काही बोलत नाही, बट ते आर स्टिल नादान. म्हणजे मला असं वाटतं, की जे आपण बघितलं त्यांनी ते एवढे एफर्ट्स नाही बघितले. सो गुड. तुम्ही आता वय नाही सांगितलं म्हणून मी तुम्हाला माझ्याच वयाचं लाइक 18, 20, 21 असंच समजतो. त्यामुळं हो. मी पण तुम्हाला जेन समजतो. आता पण मग तरी like खरं प्रेम काय असतं तुमच्यानुसार, की एखाद्या माणसाला एखाद्यामध्ये काय ग्रीन फ्लॅग जे म्हणतात, की हे मिळणं, हे अरे ह्याच्यामध्ये हे आहे, हा ग्रीन फ्लॅग आहे, हे खरं प्रेम, हा माझा सोलमेट. माझा अनुभव मला जे सांगून गेला ते म्हणजे प्रेम मिळालंच तोच प्रेम नाही. जे नाही मिळालं ते प्रेम आहे. अच्छा. आणि ग्रीन फ्लॅग आणि रेड फ्लॅगमध्ये रिस्पेक्ट ही खूप महत्वाची आहे. म्हणजे तू हं. आयदर मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे. त्याने तुमची रिस्पेक्ट केली पाहिजे आणि कामाला अप्रिशिएट केलं पाहिजे. मोस्ट ऑफ द टाईम काय होतं आपला पार्टनर जेलस फील असतो. हो का? हो, म्हणजे माझ्या केसमध्ये काय झालं, आय वॉज मोर सक्सेसफुल दॅन माय बॉय. तर ते कुठेतरी जी इन्सिक्युरिटी असते ना, त्याला इन्सिक्युरिटी म्हणजे इन्सिक्युरिटी इज समथिंग डिफरंट, हं, की अरे हा हिच्याशी बोलतोय. पण तुमच्या सक्सेसवर जेव्हा एखादा मुलगा ॲज अ बॉयफ्रेंड किंवा नवरा जो जळतो, हं. तर तो रेड फ्लॅग आहे ॲब्सोल्युटली. सो सपोर्टिव्ह असणं आणि जेलसी वाला जो हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. सो आणि जे मिळालंय तेच प्रेम नाहीये. जे जे नाही नाही मिळत. मिळालं ते प्रेम आहे. मला ते नाही मिळालं तर मी तर फुल प्रेमातच आहे, की वेडे आहे एकदम असं. हमारी अधुरी कहाणी. अ, हां. तुमचं लग्न व्यवस्थेबद्दल काय मत आहे, की हां, लग्न करणार आहे मी, पण एक असा अजून थोडा टाईम मला नाही वाटला अजून मला कोणी म्हणजे मी एज ऑफ नंबरमध्ये बिलीव्ह नाही करत, की एवढं वय झालंय तर आपण लग्न केलं पाहिजे. मला हं, असं वाटतं, की वय व्यवस्थित एक व्यक्तिमत्व आपल्या आयुष्यात ज्याला आपण नवरा म्हणून इंट्रोड्यूस करू उभ्या आयुष्यासाठी,
तो अजून मला मिळाला नाही. सो जेव्हा तो मिळेल मी लगेच करेल. मग तुमचा विश्वास आहे लग्न व्यवस्थेवर? कारण काय ना, हल्ली बरीच अशी लोकं असतात जी म्हणतात, की "अरे, लग्न व्यवस्था बदलणार आहे किंवा काळानुसार आपणही बदलायला पाहिजे." आता लिव्ह इन वगैरे चर्चेत आहे खूप काही. तर लग्न ही जुनी कॉन्सेप्ट आहे असं काहींचं मत असतं. नाही, मी माझ्या बऱ्याच पॉडकास्टमध्ये लग्नाबाबतीत बोलली आहे. सध्या लोकं लग्न करायला विचार करतात. ते हो, हो, घाबरतात. हो, हो. लोकांनी तर ते निळ्या ड्रममध्ये गाणी पण काढली. लोकं म्हणजे हल्ली सोशल मीडिया लोकांच्या मरणाला पण सीरियस घेत नाही. हो, तुम्ही हो. त्याच्यावर गाणी ब काढतायत यार. बरोबर. लग्नावर तुम्ही गाणी काढतायत. हो. सो अशामुळे ते लग्नाचा जो कॉन्सेप्ट आहे लोकं त्याला निगेटिव्ह बघतायत. पण लग्न सुंदर गोष्ट आहे. केली पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे एकमेकांवर आणि चांगलं म्हणजे राइट पर्सन मिळाल्यावरच लग्न केलं पाहिजे हे माझं मत आहे. असं नाही की वय होते म्हणून केलं पाहिजे. नो. पण कसं कळणार ना राइट पर्सन मिळालंय? कारण असं बऱ्याच वेळा होतं रिलेशनशिपमध्ये असं होतं, की तुम्हाला कधी-कधी वाटतं, की अरे हां, ही व्यक्ती आहे जिच्याबरोबर मी आयुष्य हे करू शकते, घालू शकते. पण नंतर काही दिवसांनी कळतं, की अरे नाही, कुठेतरी चुकतंय, गणतंय. मग ब्रेकअप. मग हे तर होतच ना, की हां, मग लोकं खूप गडबड करतात. तू बघ 1 वर्ष, 2 वर्ष रिलेशनशिपमध्ये येऊन ते लग्न करतात. तुम्हाला लग्न करायचंच आहे आणि मला हेच नाही कळत लव्ह मॅरेजमध्ये फसवणूक कशी काय होती? अरेंजमध्ये झाली तर ठीक आहे ना, ते समजू समजू शकतो. शकतो. बरोबर. तो जुगार आहे. हो. त्याला पॅरेंट्स पण काही नाही करू शकत. पण लव्ह मॅरेजमध्ये तुम्ही कसे फसू शकता? जो व्यक्ती तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे की किती खोल खड्डा आहे. हं, तरी तुमच्याकडून चुका होतात. हं. हुंडाबळीला पण लव्ह मॅरेजमध्ये जर मला तर अनएक्सपेक्टेड गोष्ट ही वाटते, की लव्ह मॅरेजमध्ये हुंडाबळीच्या गोष्टी कसे काय येतात? कसं शक्य आहे? जर तुमचं प्रेम आहे, तर मग हुंडा कुठून आला घ्यायलाच नाही इथून? पाहिजे. मग हे खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याला समजायला मला वाटतं वय म्हणजे आपलं पण आयुष्य कमी पडेल. हो, पण मला असं वाटतं, की अरेंज मॅरेज झालेल्या लोकांपेक्षा जास्त लव्ह मॅरेजमधनंच नंतर आज हल्लीचे जे केसेस आहेत, बघताय तुम्ही म्हणजे तुम्ही जे म्हणाल ते ड्रमचं वगैरे काय हं. तर लव्ह मॅरेजमधनंच या गोष्टी होतात मेजरली. हां, कारण गडबड करतात ना. 1 वर्षात, 2 वर्षात रिलेशनशिपमध्ये येऊन तुम्ही तुम्हाला माणूसच नाही कळलंय आणि तुम्हाला लग्न करायचंय. कसं काय? काय हरकत आहे थांबल्याने काही मग वर्ष? म्हणजे आपण 3-4 वर्ष एखाद्या व्यक्तीबरोबर घालवायला पाहिजे, नंतरच डिसिजन घ्यायला लग्न करायचं की नाही. 3-4 वर्ष नाही, लोकांना 10 वर्ष घालून पण नाही कळला माणूस अजून. 10 वर्ष रिलेशनशिपमध्ये असताना सुद्धा लग्न झालं, 1 वर्ष झाले. त्या 1 वर्षाच्या आत पण लग्न मोडलीत. अशी पण केसेस आहेत. त्यामुळे तो समजला पाहिजे ना आपल्याला व्यक्ती, आपण राहू शकतो का नाही? मानसिकता आपली खूप स्ट्राँग असली पाहिजे. लग्न आत्ता लोकांनी ते हे बनवलंय की शादी करनी शादी करनी. नए गहने-पहनने मिलेंगे, नया लहंगा मिलेगा. लग्न हे नाहीये. लग्न जबाबदारी आहे. ती लोकांना कळत नाहीये. हं. इतरांचं होते म्हणून आपण करायचं. अच्छा. हां. प्री वेडिंग शूट भारी करायला मिळेल म्हणून लग्न करायचं. नाही. तो व्यक्ती तर समजला पाहिजे. म्हणजे मी लव्ह मॅरेज बाबतीत बोलतेय. बाकी अरेंज मॅरेजला तो जुगार आहे असं म्हणाल तुम्ही. भगवान भरोसे है. पण मग तसं तो जर अरेंज मॅरेज जर जुगार असेल, तर मग मला असं वाटतं की जगात भारतातले तरी ॲट लीस्ट 97% लोकं हे जुगारच खेळतात. आणि ते जिंकले पण ना त्या जुगारात. हारले का? मग जिंकण्यात मजा आहे खरं तर नाही का? मग अरेंज मॅरेजच्या पण अगेन्स्ट नाहीये मी. हं. मी लव्ह मॅरेज करणार बट ऑब्व्हियस. अच्छा. 100% मी लव्ह मॅरेज करणार. कारण माझ्यात तेवढी बुद्धी आहे, की मी हं. समोरचा मला कळेल. लगेच कळेल. वर्षात कळेल, 2 तुम्हाला वर्षात कसा कळेल. कसा मुलगा हवाय? तुझ्यात जे गुण आहे ते नकोय. माझे गुण असे काय आहेत म्हणजे तुम्हाला नाही, नाही. जस्ट जोक्स अपार्ट. एक चांगला माझे जे मुलगा काही हवाय. 400-500 फॉलोअर्स आहेत ते पण आता कमी होणार. नाही चांगलं व्यक्तिमत्व हवंय. हं, प्रत्येक मुलीला तिची म्हणजे माझी जी जर्नी आहे, मी जे माझ्या आई-वडिलांना बघितलं हं. किंवा माझी लहानपणापासून माझ्या नवऱ्याला घेऊन एक वेगळे थॉट्स आहेत. सो माझी एक कल्पना आहे. जरी तो त्या कल्पनात नसेल बसत, म्हणजे मी तुला म्हटलं, की लग्न हे ड्रीम वर्ल्ड नाहीये. ती जबाबदारी आहे. तर मी पण कुठेतरी ॲडजस्ट करेल, तो पण कुठेतरी ॲडजस्ट करेल या गोष्टीत. सो असा बेसिकली एक पाहिजे हो, पण मुलगा. तरी कसं म्हणजे काय काय हवंय त्यामध्ये? गुड काय लुकिंग हवा, नाही, कॅरेक्टर नाही लुक्स म्हणतात तर मला एवढे मॅटर नाही मॅटर करत. नेचर हंबल हवाय म्हणजे हंबल हवा. अच्छा. ज्याला ज्याला माणुसकी कळते ना, ज्याला हं. तो रडला, की आपल्याला वाईट वाटते, आपल्याला रडू येते. संवेदनशील. ते जे इमोशन्स आहेत ना, ते हवंय आणि बट ऑब्व्हियस मी एक फायनान्शियल लोकांना वाटेल, "अरे, पैशाच्या मागे पळते, पैसाच हवाय मुलींना, श्रीमंतच मुलं हवी." का नकोय? हा कॉन्सेप्ट का चुकीचा असला बरोबर. पाहिजे? जर मुलगी कमवतीये, ती स्वतःची सिंगल ती तिची लाईफस्टाईल जर व्यवस्थित जगू शकते, मग ती तिचा चांगला नवरा किंवा तो कमवता मुलगा ती का नाही एक्सपेक्ट करायला पाहिजे? बट ऑब्व्हियस करायला पाहिजे. ती जर एकटं स्वतःला असं ठेवू शकते, तर पार्टनर पण ती तसंच एक्सपेक्ट करणार ना. मग त्यामुळे तुम्ही हे नाही म्हणू शकत, की मुलगी
किंवा घरचे पैशाच्या मागे पळाले आणि मोठ्या घरात लग्न केलं. नाही. ती ऑलरेडी सिंगल इतकी चांगली जगतीये, तर ती बघणारच ना तिच्या म्हणजे तिच्या कंपॅरिझनला लेव्हलचा. तसाच मुलगा बघणार ना तो. हां. पण मुलं नाही बघत बऱ्याच वेळा. तुम्ही जर बघितलं तर सोसायटीमध्ये. हे असं मग बऱ्याच ते लोकांचं मग म्हणणं आहे. रडतात. मुलांनी पण बघायला पाहिजे का? पण त्यांच्याकडे चॉईस नाहीये बिचाऱ्यांना. मुलांकडे चॉईस नाहीचा आणि मी बरीच मुलं तुला माहिती आहे मी बघितली ती ना लग्न झाल्यानंतर ती अपसेट असतात. वर्षभरातच अपसेट असतात. नाही पण त्यांना पण हवी का माहितीये का? त्यांना लग्न म्हणजे करणी आहे, मिल गई है, मिळाली म्हणून लग्न करायचं. मुलींच्या तसं नसतं. मुलींचा पूर्ण फोकस असतं. त्या खूप स्टडी असतं त्यांना नवरा बाबतीत. त्या खूप अभ्यासू असतात. आयुष्य काढायचंय ना. मुलांना काय मिल गई है, आया है रिश्ता, चालो असं आहे ते. मुली तसं नाही बघत. अच्छा, पण मुलांचा म्हणजे त्यांना मी जसं म्हणालो चॉईस नाही एकंदरीत जरी सपोज मला एखादी चांगली मुलगी हवी खूप माझ्या लेवलचं कमावणारी किंवा खूप छान फेम वगैरे असलेली. पण माझ्याकडे चॉईस नाहीये ना. माझ्याकडे अशा मुलीच नाहीयेत किंवा मी स्वतः तेवढं कमवत नाही म्हणून असेल कदाचित. सो मुलींचं तसं नाहीये ना. ॲज कंपेअर टू तुम्हाला जेवढे ऑप्शन्स आहेत, तेवढे आम्हाला नाहीयेत. हे पटतंय का तुम्हाला? पण मुली सगळ्याच ऑप्शनला जात नाहीये. तू समजून घे. त्या त्याच ऑप्शन निवडतायत, की जे त्यांनी कमवलं स्वतःसाठी. मग ते तसाच कमवता मुलगा बघतो. तू एक्झॅक्टली. आणि तू अनसक्सेसफुल आहे किंवा तू तेवढी प्रगती नाही केली आणि तुला एकदम सक्सेसफुल वाईफ पाहिजे. ते नाही होणार. ठीक आहे, तिचं जर प्रेम असेल, ती वेडी असेल तर ती येईल. हां. करेल तिचं, ती निभवेल ती तुझ्याबरोबर. हं. पण हा कॅल्क्युलेशन पण चुकीचा आहे ना, की तू पण आणि तुझ्याकडे काहीतरी मोठं आहे ना, की तुला अशी बायको मिळवण्यासाठी तू तरी कामधंदे करतोय, तू तरी कामाला लागतोयस. सो यू हॅव काहीतरी मोठं. पण मी या मताची जर मुलींना वाटतं एक चांगला कमवता मुलगा असला पाहिजे, गुड लुकिंग असेल नसेल एवढं मॅटर नाही करत. तर समाजाला एवढं त्याला सीरियस घ्यायची गरज नाही. कारण मुलगी जर स्वतः एकटं एवढं करू शकते, बट ऑब्व्हियसली पार्टनर पण तसंच बघणार ना तिच्यासाठी. तर चुकीचं नाही आहे. हं. अर्थातच प्रत्येकाने तसाच पार्टनर बघायला पाहिजे. अ, ठीक आहे. दुसरं म्हणजे तुम्ही आता जसं याच्यामध्ये काम करता, कलाकार म्हणून लाइक सेल्फ एम्प्लॉईड असतो आपण. म्हणजे बिझनेसचे पण बऱ्याच आयडियाज वगैरे असतील डोक्यात तुमच्या, की अरे याच्यात आपण बिझनेस करू शकतो. तर असं काय आहे का? की तुम्ही आहात का त्याच्या म्हणजे या बिझनेस करायचा आहे, फ्युचरमध्ये हे प्लॅन्स आहेत किंवा या क्षेत्रामध्ये मला काम करायचंय? नाही, मी एक बुटीक माझं होतं. मी ते बुटीक पण चालवून बघितलं. त्यानंतर मी पर्सनली माझी म्हणजे इव्हेंट आहे, म्हणजे अच्छा. डान्स ग्रुप आहे. सो आम्ही ओके. संगीत करतो, वेडिंग संगीत करतो. अच्छा. सो आय एम इंटू धिस. त्याच्यामुळे माझं ह्या क्षेत्रामध्येच भरपूर आहे. प्लॅन्स आहेत. कामं करते मी म्हणजे, की संगीत झालं, कमर्शियल शो करतो आपण, इव्हेंट्स करतो, त्यानंतर कॉर्पोरेट इव्हेंट जास्त करतो. सो याच्यामध्ये आहे बरंच काही-काही. डान्स क्लासेस माझे जे स्टुडंट आहेत, म्हणजे जे ग्रुपमध्ये मुलं आहेत, ते डान्स क्लासेस घेतात काही स्कूल्समध्ये जाऊन. तर असं या क्षेत्रात अच्छा, आहे. कुठे आहे तुमचा डान्स क्लास? डान्स क्लास नाही आहे पर्टिक्युलर. माझा एक ग्रुप आहे. ग्रुप आहे, जो आम्ही कॉर्पोरेट लेव्हलला परफॉर्म करतो. मग संगीतचे इव्हेंट वगैरे जे असतात फॅमिलीला, ग्रूम ब्राईडला, हं, तशी हं. आपण टीचिंग करतो त्यांना. अच्छा. हं. म्हणजे तुम्ही याच बिझनेसमध्ये आहात, की हां. कंटेंट क्रिएशनमध्ये. हं. नाहीतर काय होतं, की बऱ्याच वेळा तुम्हाला आता प्रोडक्शनमध्ये पण घुसतो आपण, की हे प्रोड्यूस करायचं आहे किंवा ही मूव्ही हं, हं. असेल किंवा हे गाणं प्रोड्यूस करायचं तर हं, हं. तुमचा काय आहे का विचार ॲज अ प्रोड्युसर हे करायचा भविष्यात? नाही, सध्या तरी नाही. म्हणजे बरेच प्रोड्युसरला माझ्यासोबत काम करायचं असतं. तर त्यांना त्यांचा पैसा लावू दे माझ्यावर. नंतर मी माझा अच्छा, खर्च स्वतःचे करतो. पैसे आता खर्च नाही करायचे का? हां, मग मी तुला म्हटलं ना, आपण आपल्या कामात बाप असले पाहिजे. मग आपल्याला भीती नाही वाटत कोणत्याच गोष्टीची, की आपल्यापेक्षा कोण बेस्ट उभा राहिलंय. त्याच्यामुळे प्रोड्युसर आहेत, कामं पण येतायत मला. त्यामुळे मला तरी सध्या ती ती अजून तरी ती वेळ नाही, की मी स्वतःवर पैसा लावला पाहिजे. तुम्हाला आता तुम्ही एवढ्या विविध राजकारण्यांना भेटता, विविध बिझनेसमॅनना भेटता. तर तुम्हाला राजकारणात यायला आवडेल का हो भविष्यात? राजकारणात यायला तसं माहीत नाही. म्हणजे पुढे फ्युचरमध्ये मला माहीत नाही राजकारणात मी येईल का नाही. पण माझा इंटरेस्ट आहे राजकारणामध्ये. अच्छा. मी बरेच समाचार बघत असते, बातम्या बघत असते. महाराष्ट्रातले जे लोकप्रिय नेते त्यांचे हं. बाईट्स बघत असते, इंटरव्ह्यूज बघत असते. सो बऱ्यापैकी असे ओळखीचे चेहरे आहेत आणि त्यातल्या त्यात काही इंटेलिजंट पण वाटतात मला. काही म्हणजे जास्त नाही येत हां, काही. कारण की ज्यांना हिंदू-मुस्लिम करून मतं घेता येतात, हं. तो माझ्यासाठी राजकारणी नाहीये. पण ज्याला अच्छा. समाजकार्य करून जो निवडून येतो, तो हं. माझ्यासाठी खरं तर राजकारणी व्यक्तिमत्व आहे. ओके. सध्या काय बघताय तुम्ही? आज हल्लीच्या महाराष्ट्राच्या किंवा भारतातल्या राजकारणाकडे बघून तुमचा अप्रोच काय आहे? की चांगला अप्रोच आहे, सगळं पॉझिटिव्ह होतंय का कसं? पॉझिटिव्ह होतंय. म्हणजे ओके. पण जो
एकदम मध्यम वर्ग आहे, मिडल क्लास वर्ग आहे, हम्म. ते सफर करतायत. आपण टचवूड आपण चांगल्या परिस्थितीतून आहे, पण जे खूप जास्त गरीब लोकं आहेत, त्यांना राजकारणाचा इम्पॅक्ट पडतो. त्यांच्यातच मेल नाही. त्याच्यामुळे गरीब हा अजून गरीब होत चाललाय किंवा त्यांचे बरेच प्रॉब्लेम्स आहेत जे सॉल्व्ह नाही होत. सो राजकारण आपल्या महाराष्ट्रात तर 50-50% रेशोवर आहे. गुड अच्छा. अँड बॅड. पण तू आता आपली लाईफ चेंज झाल्यानंतर जेव्हा एक सामान्य कुटुंबातून येऊन तेव्हा तुमचं एक सर्कल बदलतं बेसिकली, की चांगले 100%. हाय क्लास लोकांबरोबर तुम्ही हो, जाता हो. बसता. तर त्यांची थॉट प्रोसेस काय असते? तुम्हाला असं काय वाटलं, की अरे असा विचार आपण नाही करत. सामान्य घरात आपण असा विचार नाही करत. पण ही लोकं हा विचार करतात. काही की त्यांचं म्हणजे थॉट प्रोसेस काय असते अशा लोकांची? मी म्हणजे सर्कल आपण चेंज केला पाहिजे. मी ह्या मताची की आपण कधीच आपल्या कम्फर्ट झोनमध्ये नाही राहायला पाहिजे. त्याच्या पुढे गेलं पाहिजे. तर जसं मी सर्कल चेंज करते. मला बरेच टीका येतात, की "अरे, इसका तो बडे लोगों में उठना-बैठना है. हिची तर हं, हं. मोठमोठ्या लोकांबरोबर ओळख आहे." का नसलं पाहिजे? मला शिकायला मिळते ना त्यांच्याकडून. ते तुमच्यासारखे गॉसिप नाही करत आहे. ह्याच्या घरात काय झालं आणि त्याचं कोणासोबत लफडं आहे. दे आर टॉकिंग अबाउट वर्क. वर्क. हं. ते हो. कामाविषयी बोलताय. मला शिकायला मिळते त्यांच्याकडून. आणि ते खूप ब्रिलियंट आहेत. ते इंटेलिजंट असतात. म्हणजे आपण जेव्हा अशा लोकांबरोबर उठतो, बसतो, तर खरंच आपला नॉलेज वाढतो. तर हं, ते म्हणतात ना, की एकटं राहिलेलं बरं, मूर्खांच्या ग्रुपमध्ये बसण्यापेक्षा. हं. तर खरंच ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट पडतो आपल्या लाईफमध्ये. सो आपण नेहमी एक चांगला ग्रुप निवडला पाहिजे, जे इंटेलिजंट आहे, जे बिझनेसमॅन आहेत. त्यांच्यासोबत राहिलं आणि आपले विचार बदलतात आणि आपल्याला आयडियाज मिळतात. तर ते खूप वेगळ्या लेव्हलला विचार करतात. सो दे टॉक अबाउट द बिझनेस ऑल द टाईम. दे टॉक अबाउट बिझनेस, दे टॉक अबाउट प्रॉफिट. दे डोंट हॅव टाईम. फक्त त्यांच्याकडे गॉसिप्स. गॉसिप करायला टाईम नाही, की कोणाची पोरगी पळून गेली. एवढा वेळ नाहीये त्यांच्याकडे. हां, आणि हे आपल्या आयुष्यात, आपल्या दैनंदिन जीवनात याचा इम्पॅक्ट पडतो. जेव्हा आपण अशा गॉसिप्समध्ये बसतो ना, तर हं. आपली पण बुद्धी तशीच होऊन जाते. बरोबर. आपल्याला त्याच्यातून बाहेर यायचं आहे. तर बऱ्याच निगेटिव्ह पण गोष्टी माझ्या कानावर माझ्या बाबतीत येतात. मला स्वतःहून लोकं सांगतात, "अरे, हा असा बोलला, तसा बोलला." पण मी प्रत्येकाकडे जाऊन भांडत नाही बसणार ना. हं. माझ्याकडे वेळ नाहीये त्या गोष्टींसाठी. माझं व्ह्यू वेगळा आहे, माझं व्हिजन वेगळं आहे. मला अजून एक गाडी घ्यायची आहे किंवा व्हॉटएव्हर जे काही बरोबर, चांगलं बरोबर. माझं, माझं प्लॅन्स. व्हिजन वेगळं आहे. मी विजन त्या वेगळं आहे. गोष्टींकडे कशाला लक्ष देऊ? सो त्या लोकांमध्ये बसून हा पण एक आपल्या डोक्यावर परिणाम होतो, की आपण अशा गोष्टींना निग्लेक्ट करतो. अशा गोष्टींना वाव देत नाही आपण. चलो लिव्ह इट. नेक्स्ट. तो असा ॲटिट्यूड येतो आपल्यात. हं. त्यामुळे सर्कल चेंज केलं पाहिजे. जेवढं होईल तेवढं पॉसिबल. चांगले जे मित्र आहे चांगलं आपले करायचं. जीवाभावाचे ती तर असणार. ती आपलं चांगलंच बघणार. पण हं. अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपण नक्कीच काम केलं पाहिजे. म्हणजे मी तर आवर्जून सांगेन. अॅम्बिशियस असणं, ॲडिक्टेड असणं किती गरजेचं आहे स्वतःच्या याच्यासाठी, गोल्ससाठी, ध्येयासाठी. खूप, खूप. खूपच तू कष्ट हेल्पफुल. करायला कमीच नाही पडायचं आपण कुठं. हं, आपल्याकडे जो काम येतो ते काम करायचं. हं, तुला 50,000चं काम येऊ दे, नाहीतर ₹5,000 येऊ दे, नाहीतर ₹500 येऊ दे. तुझ्या आवडीचं काम आहे ना, तू ते केलं पाहिजे. हं, सक्सेस त्याच्यात आहे. ज्या कामाला आपण नाही म्हणतोय ना, ॲक्चुअली त्याच्यात सक्सेस आहे. हं. ट्राय. नेक्स्ट टाईम. आय विल ट्राय माय बेस्ट. माझ्याकडे काम यायला पाहिजे. आत्ता तरी हा इंटरव्ह्यू बघून प्लीज कामात द्या मला काही. 100% येतील. मगाशी आपण बोलत होतो मेंटेन करणं स्वतःला. तर तुमचा डाएट प्लॅन वगैरे काय आहे? किंवा एक तुम्ही म्हणालात की मेंटेन करायला पैसे लागत नाहीत. हो. तर मग असा घरगुती डाएट प्लॅन काय आहे, जो घर बसल्या करता येईल किंवा फिटनेससाठी किंवा लूकसाठी? हे बघ, मेंटेन करायला पैसे लागत नाही. मी हे वेगळ्या वेनी बोलत होते. हं, पण जेव्हा तू एक सर्टन ह्याला लेव्हलला येतो, त्यावेळेस तुला खर्च आहे. नो हं, डाउट तुला हं, खर्च आहे. हं. तर मला जर तू डाएट विचारलं पर्सनली, तर मी ते कीटो-बिटो तसल्यामध्ये पडत कळत. नाही. ओके. आपला जो महाराष्ट्रीयन कल्चर आहे, महाराष्ट्रीयन किचन आहे, आपल्या घरातलं किचन आहे. तो खरं तर डायटसाठी सगळ्यात बेस्ट माध्यम आहे. आपल्या स्वतःच्या घरात बऱ्याच गोष्टी आहेत, हं, ज्याच्यातून सुद्धा आपण बनवू शकतो. आपल्याकडे आयर्न आहे, प्रोटीनची अ, माध्यम आहे आणि बऱ्याच काही गोष्टी ज्या आपल्या घरगुती किचनमध्ये सुद्धा आहे. सो मी अजिबात फॅन्सी डाएटच्या भानगडीत पडत नाही. राहिली लाईफस्टाईल, तर केसांवर, नेल्सवर, कपड्यांवर तो खर्च होतच, करावाच होतोच ना, लागतो. तो करतोच आपण. बाकी हां, राहिला डिसिप्लिन. डिसिप्लिनला पैसे लागतायत का तुला? नाही, सकाळी नाही. 5ला उठायचं आणि तुला पळायला जायचंय. किती पैसे खर्च झाले तुझे? काहीच काहीच नाही. हिशोब हे नाही. बेसिक गोष्ट आहे ज्याच्यावर काम करावं लागतं. 0 इन्व्हेस्टमेंट, ओके. 100% एखादा असा रिझल्ट. फेस पॅक फॉर्म्युला जो घरी तुम्ही यूज करता किंवा असं काही? कारण मी असं ऐकलं की सेलिब्रिटीजचं त्यांचं पाणी वेगळं असतं, खूप वेगळे प्रॉडक्ट्स यूज करतात ते, म्हणून त्यांचा ग्लो असतो चेहऱ्यावर असं. नाही, नाही. लाईफस्टाईल माझी खूप हेल्दी आहे. सो हं, 10:00-10:30ला मी झोपते. आधी तर मी पार्टी गर्ल होते एकदम फुल ऑन. पण हं, जेव्हापासून थोडं जसं आपण मोठं होत जातो, तर हं, हं, बुद्धीत वाढ होत असते. ती हं, माझी झाली. सो बट ऑब्व्हियस 4-5 लिटर पाणी पिणं, एक हं, चांगला हेल्दी डाएट खाणं,
आणि चाट किंवा फास्ट फूड माझ्या लाईफमध्ये मला आठवत नाही मी कधी काय खाल्लं असेल. सो आय डोंट रिमेंबर मी कधी वडापाव खाल्ला. पण असं नाही की मी डाएट डाएट कॉन्शियस आहे हं. वगैरे. मी प्रिकॉशन्स घेते आणि पाणीपुरी मला आवडते. तर त्यातली मी 1 पुरी खाईल, 2 पुरी खाईल. असं नाही की मी एकदमच हँड्स अप केले की नाही, नाही खाणार आहे. सो स्मॉल, स्मॉल डिसिप्लिन आपल्याला घडवत जातो असं आहे एकंदरीत माझा अनुभव. अच्छा. आणि फेस पॅक तर आता मार्केटमध्ये खूप गोष्टी आल्या. डर्मोलॉजिस्ट डॉक्टर आले, स्किन केअर आली वगैरे. तर स्किन रूटीन फॉलो करतो. गुड स्लीप, गुड पीपल अराउंड यू ते पण तुमच्या स्किनला इफेक्ट करतात. चांगली लोकं पण. सो असं बेसिकली लाईफस्टाईल आहे. अच्छा. नाही, खूप छान उत्तर दिलंत तुम्ही. मला असं वाटलं, की तुम्ही असं काहीतरी सांगाल, की एक वाटी घ्या, त्यात बेटर नाही, पाणी नाही टाका, तसलं बेसन काही टाका नाहीये, तसलं काही नाही. आणि ते घरी 15 मिनिटं लावून बसा. तुमचा चेहरा असा ग्लो नाही, नाही. करेल. तू लाईफस्टाईल चेंज केली ना तुझी, नाही म्हणजे तुझं 70% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. हं. किती वाजता झोपतोस? मी झोपतच नाही. 2-3 वाजता झोपतो मी बघ. आणि मी सकाळी पुन्हा 6 वाजता जातो ऑफिसला. एक्झॅक्टली. लाईफस्टाईल मॅटर करते आणि वर्कआउट तर झिरो. कारण की तू म्हटला टाईम नाहीये माझ्याकडे. मी तेव्हाच ओळखलं. नाही, मी आधी करायचो टाईम कॉलेजमध्ये असताना. आता काढावं नाही. लागतं ह्या सगळ्या डिसिप्लिन. तुला म्हटलं डिसिप्लिन इज शिस्त, की. शिस्त. मग इथून पुढे मी आता ट्राय करणार 100%. अ, असो. तुम्ही मगाशी मला हुंडाबळीचा मुद्दा काढला तुम्ही. अ, तर हे का होते हल्ली एवढ्या केसेस हुंडाबळीच्या किंवा असं ही मानसिकता आहे का लोकांची, की हुंडा घ्यायचा किंवा पैसे नाही दिले तर मग ते नंतर टॉर्चर जी आता केस घडली. तर तुम्हाला काय वाटतं ही समाजाची मानसिकता आहे का फक्त पुरुषांची मानसिकता आहे? सोशल मीडियाचे जसे मी तुला नुकसान सांगितले, तसे त्याचे फायदे. हं, हुंडाबळी हा जो प्रकार आहे, हा काय आत्ताचा नाहीये. हं. कितीतरी जिल्ह्यात, शहरात, गावात, तालुक्यात, चौकात रोज तू होतं. जर गेला चौकीत, तर हं, कितीतरी केसेस हुंडाबळीच्या आहेत. हं, त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला घराघरापर्यंत ते एकदम जवळून ऐकायला मिळतात हं. किंवा बघायला मिळतात. पण हे खूप प्रॉब्लेम्स खूप वर्षापासून आहेत. तर ह्याला जो कायदा आहे, तोच ह्याच्यावर काम करू शकतो. त्याच्यावर मी इथं पॉडकास्टवर बोलून काही उपयोग होणार नाही. नाही. आणि मला सगळ्यात वाईट हे वाटतं, की त्या केसमध्ये लव्ह मॅरेज असताना हुंडाबळी झाली. कळलं का तुला? हं. मग हे आपण आधीच या विषयावर बोललो, की तुम्ही अशी निवड नका निवडू, जेणेकरून तुमच्या लव्ह अफेअरमुळे तुमचे पॅरेंट्सला त्रास होईल. बरोबर. त्यांनी ऑलरेडी खूप कष्ट घेतले तुम्हाला वाढवण्यासाठी, एक चांगलं शिक्षण देण्यासाठी. त्यात तुमची निवड अशी जर असेल, मग तर अवघड आहे ना, म्हणजे पॅरेंट्सचंही अवघड आहे आणि मुलींची लाईफ तर स्पॉईलच आहे ऑलरेडी या सगळ्या गोष्टीतून. तर निवड चांगली असली पाहिजे. ओके. तुम्ही जे म्हणालात, की मी खूप पॉझिटिव्ह आहे ॲज अ पर्सन. नेहमी मी चांगल्या गोष्टीच फक्त बघते. तर आजच्या काळात जिथं तुम्ही सोशल मीडिया आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. स्ट्रेस खूप इझिली जनरेट होतो. हं. कॉम्प्लेक्स येतो माणसाला. सोशल मीडियावरती एखाद्याची पोस्ट बघून असं वाटतं, की अरे आपण काहीच करत नाही आहोत. मग ते डिप्रेशन येतं. तर हॅपी राहणं किती सोपं आहे किंवा हॅपी राहायला पाहिजे. तुम्ही खुश राहण्यासाठी काय करता नेहमी? तुमच्या अशा काय गोष्टी आहेत, की ज्या तुम्हाला ते डोपामाइन क्रिएट करतं, की अरे नाही मी आता हे मला एखादी मूव्ही बघितली किंवा कॉफी किंवा कुठेतरी फिरायला गेलं. तर म्हणजे हे ऐकायला खरं तर लोकांना बिलीव्ह नाही होणार. पण मी हं. खरंच स्वतःसोबत टाईम स्पेंड करते. मी स्वतः जेवायला स्वतःसोबत एकटी बाहेर जाते. अच्छा. मला रीडिंग हॅबिट्स आहे. मी गझल ऐकते, जे खूप हं. मीनिंगफुल आहे. आणि ज्या लोकांकडून मला चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात, मी तेच लोकांसोबत राहते. प्लस मी त्याच गोष्टी बघते, ज्यांनी माझी पॉझिटिव्हिटी वाढेल. इतर काय करतायत ते बघण्यात मला इंटरेस्ट नाहीये. मी काय करू शकते, मला त्याच्यात इंटरेस्ट आहे. सो मी अशा गोष्टींवर भर घालते आणि खरंच लोकं तो आपल्यापेक्षा बेस्ट करतोय, त्यांनी हे घेतलं, ते घेतलं, ह्याच्यातच लोकं डिप्रेस होत हो, चालली. हो. निम्मी लोकं त्याच्यात डिप्रेस होत चालली, की आपल्यापेक्षा बेस्ट आहे. पण रील एंड रिअलमध्ये खूप फरक आहे. म्हणजे तुम्ही जे सोशल मीडियावर बघताय हे खरंच सगळं खरं आहे असं काही नाहीये. त्यांनाच माहिती आहे खरं रिॲलिटी काय. पण निगेटिव्ह गोष्टीपासून जेवढं लांब राहता येईल, पण गोष्टी जे आपण बघतोय ते बघणं जर टाळलं तर ते योग्य आहे आपल्या पर्सनल हेल्थसाठी. सोपं नाहीये पण ते. दॅट इज अ टास्क ना. ती एक लाईफ आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला काय घ्यायचंय हेच शिकायचंय मरोजपर्यंत. म्हणजे कळत नाही शेवटपर्यंत. तुमचं सोशल मीडिया तुम्ही हँडल करता का? कुठली मी हँडल करते आणि माझी पी-आर टीम पण आहे, ती पण हँडल करते. अशा आम्ही 2 करतो. मोस्टली मी पण पर्सनली माझं लक्ष असतो.
अच्छा, पण एखाद्या कलाकाराने सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहणं किती गरजेचं आहे आजच्या काळात, स्वतःला मेंटेन करणं सोशल मीडियावरती हो. प्रेझेन्स? तो राहिला पाहिजे. प्रेझेंटेबल असला पाहिजे. त्यांनी त्याचं तो जर प्रमोशन्स करतोय किंवा हम्म. इंटरव्ह्यूज करतोय किंवा त्याचं काय त्याला त्याची कला सादर करायची असेल म्हणजे हल्ली खूप नेसेसरी झालंय. आधी एवढं काही नव्हतं. नव्हतं. पण आता हल्ली मला वाटतं, की आपण अपग्रेड झालं पाहिजे काळानुसार. तर आपण सोशल मीडियावर आपण काय करतो हे दाखवलं पाहिजे. जर काम मिळवायचं आहे तर दाखवलं पाहिजे, की आपण काय करतोय आणि आपल्याला काय येतंय. तर आता हे ईझी झालंय ना. तुला बातम्या द्यायला किती पैसे लागतात. आता लोकं न्यूजपेपर नाही वाचत ना. बरोबर. आधी किती पैसे लागायचे एक हो. आर्टिकल देण्यासाठी? कोणाला त्वरित हो. संपर्क साधा. आता ईझी झालंय ना उलटं. मग आपण सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहिलं तर आपलाच फायदा आहे त्यामध्ये. पण मग आपलं असतं ना, की आता मी एखादी पोस्ट केली, सपोज तुम्ही तुमचा फोटोशूट वगैरे झालं, पोस्ट टाकली. हं. तर मग त्याला रिस्पॉन्स कसा आलाय, कमेंट्स कशा आल्यात, तर आपण बघतोच ना मग. हो. पण मग दोन्ही कसं मेंटेन करायचं, की आता मी डिसिप्लिन पण सोशल मीडियापासून लांब पण थांबायचे आणि रिएक्शन पण बघायचे. तर का तुम्ही असं ठरवलंय, की दिवसातनं एवढा वेळ फक्त मी मोबाईल यूज करणार आणि नंतर नाही, 10च्या नाही असं नंतर काही वगैरे? नाही. जसं काम मी तर स्वतःला जेवढं मला बिझी ठेवता येईल मी तेवढं बघते. राहिलं निगेटिव्ह लोकांचा विषय आणि कमेंट्सचा विषय, तो वारंवार माझ्या रोज मला येतो. मला म्हणजे बघतो. त्या गोष्टी फेसच कराव्या लागतात. हं. जसं की आता मी सकाळी जिममध्ये जाते, तर हं. असे लोकं आहेत ज्यांनी काहीतरी बोललंय किंवा जे आपल्याविषयी चुकीचे कमेंट्स करतात किंवा ते त्यांची वागणूक आपल्याविषयी चांगली नाही. तर त्यांना मी काय असं असं हे नाही करत म्हणजे मी त्यांना ॲटिट्यूड वगैरे नाही दाखवत. ते माझे पंचिंग बॅग आहे. ॲक्चुअली अशा लोकांमुळे आपल्याला अजून इन्स्पिरेशन पण तुम्हाला मिळतं. माहिती असतं का, की या माणसाने कमेंट केली म्हणून माझ्या हां, पोस्टवर? सगळं माहीत असतं मला. आपला गुडविल एवढा चांगला आहे. तुम्ही तुम्ही मोठे केव्हा होता माहिती आहे? तुमच्या मागे काय चाललंय हे तुमच्यापर्यंत येतं ना, दॅट मीन्स सक्सेस. आणि हं. तुम्ही त्याला रिएक्ट नाही करत ना, तो सक्सेस आहे. तुला माहिती आहे तुझ्याविषयी कोण काय बोलतंय, पण तू हं. काही रिएक्ट नाही करत आहे. पण तुला माहिती आहे समोरच्याला कसं ठेवायचंय. हा सक्सेस आहे. त्यामुळं सगळं माहीत असतं. आपण त्या मकामवर तेव्हाच पोहोचतो, जेव्हा आपली 4 लोकं असतात आणि 4 गोष्टी आपल्या कानापर्यंत येतात. आणि लोकं बोलतात. वाईट कमेंट्सवर पण बोलतात, आपल्यावर पण टीका करतात. तर त्याला एवढं माइंड करायची गरज नाही. मला तर ते एनर्जी ड्रिंक वाटतात, की प्लीज बोला, म्हणजे मला अजून मी सुधरेल. कारण आय आय नो कॉन्ट्रोव्हर्शियल आहे खूप. पण जेव्हा तुम्ही मुस्लिम समाजातून येता आणि हं, तेव्हा तुम्ही या लेव्हलला पोहोचता. कधी-कधी बऱ्याच वेळा असं होतं, की फॅशन तुमचे शोज असतात किंवा फोटोशूट असतात हं, ब्रँडसाठी विविध. हं, हं. तर अशी बरीच लोकं असतील ना, की तू असं कसं हे कसं काय करू शकता तुम्ही कमेंट करताना, की "अरे, तू आपल्या मुस्लिम धर्मामधून येऊन असे कपडे कसं घालू शकता?" हो, असं झालं असेल हां, ना? असे डझनभर मेसेज येतात हो. मला. मग पण माझं माझ्या गॉडविषयी, माझ्या अल्लाविषयी काय फेथ आहे, त्याचं माझं काय रिलेशन आहे. आज मी कुठेतरी सक्सेस आहे, म्हणजे मी बिलीव्हर पण आहे. काहीतरी चांगलं काम असेल, माझं त्याचं काहीतरी कनेक्शन आहे म्हणून या बरोबर. अ, हुद्द्यावर मी आहे ना, म्हणजे काहीतरी मी करते आणि माझं माझ्या गॉडसोबत, अल्लाहसोबत जो कनेक्शन आहे, ते तुमच्यासारख्यांना बोलवण्यात किंवा सांगण्याची तुम्हाला गरज नाही. समजवण्यात मी कशाला एनर्जी वाया घालू. तुम्ही ऑलरेडी माझ्या नजरेतून आणि त्याच्या नजरेतून पडलाय एखाद्याच्या कमेंट्समध्ये चुकीची कमेंट्स करून. त्यामुळे तुम्ही काय हे तुम्ही दाखवलंय. त्यामुळे मी आन्सरेबल नाहीये ना तुमच्यासारख्याला. मी आन्सरेबल मुस्लिम जो धर्म आहे, तो हं, अल्लाहवर बिलीव्ह करतो. हं. अल्लाहला कोणी बघितलं नाही. ते इमॅजिनेशन वर्ल्ड आहे. तुम्हाला हं. माहिती आहे ना, की त्याची माझी काय श्रद्धा आहे. कनेक्शन बरोबर. मी जर चुकले असते, तर कदाचित मी या मकामवर नसते ना. मी त्याने दिलंच काहीतरी नसतं चांगलं एवढं यश करतीये ना. वगैरे सगळं हां दिलंच आणि नसतं. माझा धर्म मला हे नाही शिकवत आहे, की तू दुसऱ्यांच्या धर्माला नावं ठेवली पाहिजे. तू तू अ, ब हेच घालायला पाहिजे, असे हेच कपडे घालायला वगैरे पाहिजे असं. किंवा तू भगव्या रंगाचा तू अपमान केला पाहिजे. नाही, हा धर्म मला नाही शिकवते ना. हं, माझा हं. धर्म मला शिकवतोय इतर धर्मांचं आपण मान ठेवला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. ही माझी व्याख्यान आहे, जे माझा धर्म मला शिकवतो. बाकी बरोबर. लोकं तर डझनभर मेसेज करतात, कमेंट्स करतात. तुम्ही वाचता का कमेंट सगळे? हां. मग ते कमेंट्स वाचून पण रिएक्ट नाही करायचं, हा पेशन्स कुठून येतो मग? मी मेडिटेशन एक खूप चांगलं सोल्युशन आहे, मी अच्छा. तुला सांगते. आपल्याला ना आपण बॉडीवर बरेच वर्क करतो. पण हं, जर तुला मनावर ताबा ठेवायचा ना, तू मेडिटेशन केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतोय, त्या गोष्टीतून आपण गेलो पाहिजे. हं. आपण काय करतो, पळतो त्या गोष्टीतून. हां. पळायचं नाही. जर आपल्या कुणाविषयी जर भांडणं झाली, तर बघ आपण तो दिसला, की आपण हो. मग अव्हॉइड म्हणूनच असतो. करतो किंवा मग आपण बरोबर. असं हे करतो. नो, ॲक्चुअली आपण रिएक्ट करतोय. त्याला तेच पाहिजे. हं. तुम्ही समोरच्याला तेच देताय, जे तो घेण्यासाठी असा उभा आहे, की हां, अब इससे रिएक्शन आएगा. नो, तेच ते नाही करायचंय. पण बऱ्याच वेळा आता जर आपल्याला माहिती आहे की कमेंट्स चुकीच्या येतात किंवा येणार आहेत या पोस्टवरती. हं. एक असतं अपेक्षा. तर मग आपण कमेंट्स ऑफ पण करू शकतो ना. पण करत नाही आपण. का?
मग आपल्याला आपला स्टॅमिना चेक करायचा आहे की आपण किती धीट आहे अच्छा. आणि आपण चुकीचं नाही करत आहे. हम्म, मला माहिती मी काही चुकीचं नाही करत आहे. हम्म, कोणाची मनं दुखवली जातात का माझ्याकडून? नाही. मग हम्म, मी काय या गोष्टीतून पाळायचं? तुम्हाला चुकीचं निदान तुम्ही तुमच्या आयुष्यातला 40 सेकंड तरी घालवतायत माझी रील बघण्यात. बरोबर. हां, मी आले का हो. तुमच्या पेजवर? नाही. तुम्ही माझी रील बघताय 40 हो, सेकंड. हो. म्हणजे तुमचा किती कोटी-कोटी धन्यवाद केला पाहिजे मी, की बरोबर. तुम्ही मला 40 सेकंद सहन केलं. स्वतः भलेही रिचार्ज करून चुकीची तुम्ही कमेंट बघताय केली. आणि कमेंट पण करतायत. तेवढ्या 40 बघतात सेकंड पूर्ण तुम्ही वेळ पूर्ण रील हो, म्हणजे हो. तुझी त्यांची कमेंट्स कशी असते ते पूर्ण शेवटपर्यंत देतात. बघून. किया वो किया, ये किया म्हणजे पूर्ण तो सांगतो आपल्याला. हां, माझा एवढा अभ्यास झालाय. म्हणजे त्यांनी त्याचे 40 सेकंद माझ्यावर घालवले. सो बरोबर. थँक यू. दुसरं म्हणजे सोशल मीडियाच्या पोस्टमुळे किंवा तुम्ही जे काही शेअर करता Instagramवरती, कुठेही समाज माध्यमांवरती, समाज माध्यमांवरती बऱ्याच वेगवेगळे जेन पण आहेत, शाळेतली मुलं पण आहेत, आजच्या काळात आहेत. म्हणजे मी तर असं सांगेन की एक 5वीच्या मुलांकडे पण फोन असतो. हो. ते बघतात सगळ्या गोष्टी. तर तुम्हाला असं कधी वाटलं की आपल्या या पोस्टमुळे या कमी वयातील, लहान वयातील किंवा किशोरवयीन वयातील मुलांवर, मुलींवर चुकीचा परिणाम होईल, असं कधी वाटलंय का तुम्हाला? नाही, मी शक्यतो असे पोस्ट करते जे सगळ्या धर्मांना घेऊन असतात. मी माझेही पोस्ट करते. महाराष्ट्रीयन कल्चरला पण मला आवड आहे त्या कल्चरची, तर मी ते पण पोस्ट करते. तर मला नाही वाटत माझे काही पोस्ट बघून लहान मुलांच्या मनावर परिणाम नाही होत असेल. ग्लॅमरस रिलिजियस नाही असं म्हणतो मी. ग्लॅमरस कधी-कधी ग्लॅमरस पण बोल्ड हां. असतात कधी-कधी पोस्ट. बोल्ड असतात. हे बघ आता मी बिकनी शूट पण करते. माझे हं. बरेच कंटेंट म्हणजे बोल्ड असतात किंवा मी बरोबर. ब्रँडिंग पण केली बऱ्याच रिसॉर्टची किंवा आउटफिटची. हं, तर मी माझी बिकनी बॉडी बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेतली. हं. त्यामुळं लोकांना काय बघायचंय? तुम्हाला माझे कष्ट बघायचे का? की आम्ही चपाती खात नाही महिनाभर आणि तेव्हा जाऊन डिसिप्लिनमध्ये राहून आम्ही ह्या गोष्टी करतो. बरोबर. तुला ते बघायचंय का तुला आम्ही अश्लील चाळे करतोय ते बघायचंय? तर 2 वेगळ्या गोष्टी तू कसं घेतोय तुझ्यावर आहे. पण ते अश्लीलही म्हणणं पण चुकीचं आहे, की अश्लील तर हॉस्टेल्स मी दिसतो मला नाही वाटत. हॉस्टेल. जर तू बघितलं असशील माझं हं. तर अश्लील तर काहीच नाहीये म्हणजे बरोबर. आणि मी बिकनी पण कुठं काय असं इथं तळ्यावर थांबून बिकनी नाही घातली ना. हं, हं. कुठेतरी आहे किंवा बरोबर. कामाशी रिलेटेड मी तसे पोस्ट केले. अदरवाईज मी पण असे पोस्टवर बिलीव्ह नाही करत, जेणेकरून जनरेशन खराब होईल. कारण बरेच लोकं तुम्हाला फॉलो करतात. आता माझे बरेच फॉलोवर आहेत. तर ते हं, तुमच्याकडून शिकतात ॲक्चुअली. बरेच लोकं कॉपी करतात. हं. तुम्ही काय घालता, तुम्ही कसं बोलता, तुम्ही बरोबर, बरोबर. कसं ते कॉपी करतात. तर मोस्ट ऑफ द टाईम आय डोंट थिंक सो माझ्या पेजवर असं काय आहे जेणेकरून जनरेशन लाइक चुकीचा मेसेज जातो. आय डोंट थिंक सो. किंवा मग तुम्हाला असं वाटतं कधी-कधी Instagramवरती किंवा सोशल मीडियावरती एक एज कॅटेगरी असायला पाहिजे, लिमिट असायला पाहिजे, की 16+ 15+ असं काय आहे? नाही, नाही. सगळ्यांना गरज नाही, मजा करू दे. सगळ्यांनाच फक्त. सगळ्यांना येऊ दे कॅमेऱ्यापुढे. कितीतरी आर्टिस्ट आहेत जे फक्त रीलमुळे पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळाले. तर लेट देम कम. करू दे त्यांना. मी तर किती वयस्कर बघितले. पण काही-काही फनी कमेंट्स पण असतात. न्यू अकाउंट आहे समजून घ्या. म्हणजे लोकं त्यांचे व्हिडिओ उचलून त्याच्यावर कॉमेडी पण करतात. त्यांची त्यांची एक वेगळी कम्युनिटी आहे ट्रोलर्सची सगळे, की ते फुल म्हणजे त्यांचं त्यांच्यामध्ये चालू असतं, की "अरे आता नाही, थांबा थोडा वेळ थांबा, हां, कमेंट हां, करू, हां, रिएक्ट करू." हां. असतं ना? ट्रोलर्स एनर्जी आहे. मी सगळ्या प्रेक्षकांना हेच म्हणेल, की कोणत्याही ट्रोलिंगला किंवा कोणत्याही वाईट कमेंटला आपण एवढं बळी नाही पडायचं. कारण की आपली जर्नी आपल्याला माहिती आहे. आपण कसा उभा राहिलो, आपण स्वतःवर किती मेहनत घेतली फक्त आपल्याला माहिती आहे. हं. त्यामुळे त्यांचा एवढा लोड नाही घ्यायचा. तुम्ही मूव्हीज वगैरे बघता का? चित्रपट किंवा नाटक, सिनेमे वगैरे? हो, मी सिनेमे बघते. अच्छा. तुम्हाला कुठल्या प्रकारचे आवडतात? जॉनर कुठला आहे सिनेमाचा, की तो आवडतो? मला ना सस्पेन्स असे वगैरे? लाईव्ह थॉट्स देणारे खूप आवडतात. जसं की थ्री इडियट्स हं, घे हं. तू. म्हणजे ना मेसेज, असे सोशल जो मेसेज. मेसेज देऊन जातो. आपल्या हं. आयुष्यात असे काहीतरी बाबा प्रभाव करून गेला, की अरे बरोबर. हे असे मेसेज बघते. म्हणजे लव्ह कॉन्सेप्ट किंवा असे लव्ह जे स्टोरीज, रॉम-कॉम वगैरे. लव्ह स्टोरी बघायचा माझा झोन गेला ॲक्चुअली. मी तरी अजून अंदाज लावते तुमच्या वयाचा. ते लव्ह झोन ते पण ब्युटिफुल आहे. नो डाउट्स. काही आहे क्यूट म्हणजे कारण तुम्ही पण मगाशी मी म्हणालात, की मी प्रेमात अजूनही आहे. म्हणजे प्रेमात इट्स नॉट आहे मी यार. एव्हरग्रीन. मी पूर्ण प्रेमात आहे. इतकी प्रेमात आहे की मी काय सांगू. तर मी तर फुल टाईम प्रेमात आहे. नो डाउट. तर पण आता मला माझी आवड निर्माण झाली, की मला काहीतरी शिकायला मिळते. ओह वॉव! काहीतरी मेसेज दिलाय या मूव्हीजनी. तर मी असे मूव्हीज डेफिनिटली फॉलो करते. आता रिसेंटली एखादा बघितलेला मूव्ही जो तुम्हाला खूप आवडला आहे एखादा? असे आहे बरेच, पण एकदम इन्स्टंट तुला सांगता नाही येणार आता मला. पण मी बघितलेत, बरेच बघितलेत. हॉलिवूड मूव्हीज पण बघते मी. कारण आता थिएटरला जाणं आता काही एवढं शक्य राहिलं नाहीये शेड्यूलमुळे. आणि आता आपल्याकडे Netflix आल्यामुळे आपण ईझी ॲक्सेस झालाय. त्याच्यामुळे इझी Netflixवरच ॲक्सेस झालाय, बघते. पण मग आपल्या थिएटरवरती पण परिणाम होतोय त्याचा असं म्हणजे होतो ना 100% होतोय. कारण 100% होतोय. फुटफॉल खूप कमी झालाय ऑडियन्सचा. हं. एखादी मूव्ही खूप चालते सैयारासारखी त्यात
रडतात लोक जेन्झी वगैरे. हा, आणि सैयारा आता नेटफ्लिक्सवर पण आलंय, तर मी तर आता नेटफ्लिक्सवर बघेन. तिकडे पण ट्रेंडिंग आहे तो फर्स्ट. हो, असू शकतो तुमच्यासारख्याने एवढी ट्रेंडिंग आणली रडून रडून. मराठी सिनेमाबद्दल काय मत आहे तुमचं, की तुम्ही आता सगळीकडे बघता, नवनवीन रिलीज असतात, प्रमोशन काय, प्रीमियरला पण जाता तुम्ही, भेटता बऱ्याच लोकांना, मराठी कलाकारांना, तर काय वाटतं मराठी मरा सिनेमाचं भविष्य कसं बघता तुम्ही? मराठीला आहे ना आपल्याकडे स्टोरी आहे माहिती आहे तुला, पण हम्म. आपल्याकडे ना चाहता वर्ग नाहीये. हम्म. छावासारख्या मूवीचा केवढा दमदार कलेक्शन झाला बॉक्स ऑफिसवर. पण ते तोच जर मराठी माणसांनी आणि मराठी डिरेक्टरनी जर ती मूवी जर रिलीज केली असती, ऑडियन्स बघणारी आपलीच होती ना. हो. मग आपला मराठीमध्ये का असा प्रतिसाद मिळत नाही आपल्याला? आपण कधी विचार मग केला का तो तुम्ही? प्रश्न असा होतो, की जर ही ऑडियन्स, हे प्रेक्षक जर हिंदी सिनेमा बघतायत, हं. साऊथचा सिनेमा तेच प्रेक्षक बघतायत, मराठीच प्रेक्षक बघतात, हं. तर मग ते मराठी सिनेमा का बघत नाहीत? तर मग आपण लाईक ॲज अ इंडस्ट्री आपण डिझर्व हे करत नाही हां, का, आपण डिलिव्हर नाही मराठी करत आहोत का? भाषेला जेवढं सन्मान देतोय किंवा मराठी भाषा ही सगळ्यांना आली पाहिजे, ह्या मताचे आज आपण झालोय. तर मराठी माणूस हा खरंच मराठी माणसाची प्रगती बघायची आहे का? हा प्रश्न आहे. असं माझ्या मनात तरी प्रश्न आहे. अच्छा. मराठी माणसाला खरंच मराठी माणसाची प्रगती बघायची आहे का? आणि जर बघायची आहे तर मग तुम्ही त्याला मोठं करा. हम्म. तू बघ कितीतरी लोक आहे ज्यांनी हॉटेलमध्ये व्यवसाय काढले आणि आपण आपला स्लोगन आहे की मराठी माणसांना आपण सहकार्य करायचं. हम्म. पण खरंच करतोय का आपण? एखादा हॉटेल व्यवसायात येणारा मराठी माणसाला आपण मराठी माणूस सहकार्य नाही करत आहे. त्याच्या तुम्ही चुकीचा रिला काढतायत, त्याची चुकीची बदनामी करतायत. बरोबर. मग आपण कुठेतरी जे म्हणतोय ते आपण पाळत नाहीये ना. त्याचा इम्पॅक्ट पडतोय. मग तुमचं असं म्हणणं आहे, की मराठी प्रेक्षकच त्यांना सिनेमा मोठा करायचा नाहीये, मराठी बघायचा नाही, नाहीये. असं नाहीये, करा. म्हणजे जर हिंदी सिनेमा, छावासारखा सिनेमा जर एवढा पॉप्युलर होऊ शकतो, मग आपली मराठी सिनेमा पण तेवढे पॉप्युलर केली पण पाहिजे ना आपण. छावासारखे सिनेमे मराठीमध्ये येतच नाहीत ना, त्या लेव्हलचे. मग त्याच्यावर काम केलं पाहिजे ना. आता रिसेंटली 2 चित्रपट जे चालले म्हणजे ट्रेंडिंग होते. एक दशावतार आणि दुसरा आरपार. हं, पण त्या दिवशी 4 चित्रपट रिलीज झाले एकाच दिवशी. हं, अरण्य पण आय थिंक त्याच हं, वीकमध्ये रिलीज झाला होता. हं, हं, सो 5 चित्रपट एका वीकमध्ये चालू होते. हं, तर मराठी ऑडियन्स आधीच जो थिएटरला येत नाही, तो डिव्हाईड झाला. हं, असं नाही की चित्रपटाची क्वालिटी चांगली नाही किंवा आता दशावतार तर ऑस्करला पण नॉमिनेट झालाय. पाणी नॉमिनेट झालाय मराठी हं, चित्रपट. आय हं, थिंक 3-4 चित्रपट मराठी ऑस्करला नॉमिनेट झालेत हं. यावर्षी एनडीएफसीकडनं. तर म्हणजे क्वालिटी आपल्यामध्ये आहे. आपले कलाकार पण खूप चांगले आहेत. सगळ्या गोष्टी आहेत. मग गणतंय कुठं? प्रॉब्लेम कुठं होतो? खतरनाक क्वालिटी आपल्याकडे. आपल्याकडे हं. डिरेक्टर पण चांगले, सैराट हं. एवढी सुपरहिट झाली. म्हणजे जबरदस्त टॅलेंट आहे हं. ॲक्टरमध्ये. जसं तू म्हटला एका दिवसाला 5 हो. मराठी मूव्ही रिलीज झाले. मी तुला तेच म्हटलंय. आपला जो स्लोगन आहे, की मराठी माणूस हा पुढे गेला पाहिजे. आपण खरंच ते फॉलो करतोय त्यांनी का? कम्युनिकेट करायला पाहिजे होतं, की एक एक हां, दिवस आपण एकाच ते दिवशी फॉलो 5 करतोय का? नाही, नाही बरोबर. करत आहे ना. आपणच सहकार्य नाही करत आहे. एकदम हं. साधं उदाहरण देते ते भाग्यश्रीवाल्याचं हॉटेलचं. हं. यायलाच पाहिजे हां, हो. खाल्लंच पाहिजे. नाद म्हणजे करते एवढं का वगैरे. नाद करते का वगैरे हे किती लोकांनी ट्रेंडिंगला आणलं. पण बरोबर. ॲट द सेम टाईम तुमचा खरं सपोर्ट आहे का त्या माणसाला? हां, त्याच्यासोबतचे इन्सिडेंट झाले. म्हणजे एक साधं जस्ट मी एक एक्झाम्पल दिलं. असे बरेच एक्झाम्पल आहे. आपण किती सहकार्य करतोय आपल्याच माणसांना? नाही करत आहे आपण. हं. मग त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण जे बोलतोय, जे स्लोगन आपलं आहे त्याच्यावर आपण फॉलो केलं पाहिजे. तर त्या गोष्टी पुढे जातील. बरोबर. तुम्ही तुमचे काय प्लॅन्स आहेत का सीरियलमध्ये किंवा येणाऱ्या चित्रपटांमध्ये वगैरे काम नाही, करण्याचे? सीरियलमध्ये तर शक्यतो नाही. तर माझा तर पूर्ण जो तुमचा विश्वासच नाही का म्हणजे डेली सोप वगैरे करणाऱ्यांचा? नाही, नाही विश्वास नाही ते खूप टॅलेंटेड लोक आहेत. आम्ही हेक्टिक असतं असं म्हणतात ते, की हां, शेड्यूल थोडं लाँग आहे आणि हं. मला असं वाटतं, की मी सॉन्ग फेस आहे किंवा ब्रँडिंग फेस आहे. तर मला जे जमतं मी तेच केलं पाहिजे. उगाच आपल्याला जे जमत नाहीये किंवा ज्याच्यामध्ये मी खूप भारी नाहीये ते मी नाही करू शकत. बाकी सीरियल हे खूप कष्टाचं काम आहे आणि ते खूप टॅलेंटेड आर्टिस्ट असतात त्याच्यामध्ये आणि पेशन्स लेव्हल तर तुफान. त्याच्यामुळे आय डोंट थिंक सो ते तुमचा प्लॅन नाही का सीरियलमध्ये काम करण्याचा? नाही. सिनेमात? सिनेमात तर मूव्हीज वगैरे तर मी मूव्हीजमध्ये तर सॉन्ग्स वगैरे केलेत मी. तर असे जर ऑफर नाही पण असं आले अभिनय, ॲक्टिंग म्हणून किंवा ॲक्टिंग म्हणून नाही म्हणता येणार, पण मी सॉन्ग मला तुम्हाला आवडेल. आवडेल करायला अभिनय? हां, करायला आवडेल मला, नक्की आवडेल. जर एखादा असं अपॉर्च्युनिटी आला तर 100% मी करेन. अच्छा. कौन मना करेगा? की हं. तुम्ही जवळपास सगळ्याच मुद्द्यांवरती अत्यंत दिलखुलासपणे चर्चा केलीत. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि तुमचे जे काही येणारे प्रयोग आहेत, शोज आहेत, त्यासाठी तुम्हाला आमच्या सगळ्या टीमकडनं मनापासून शुभेच्छा. आणि माझं असं स्पष्ट मत आहे, की इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर अ वुमन या क्षेत्रामध्ये येणं, एवढा संघर्ष करून स्वतःचं एक स्थान निर्माण करणं. बिकॉज तुम्हाला बऱ्याच अडचणींना फेस करावं लागतं.
ॲट द सेम टाइम जे काही घरची कामं असतील, त्यानंतर बाहेर जाऊन स्वतःचं मेंटेन करणं, मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी आहेत. तर सो खरंच हॅट्स ऑफ टू यू. आणि तुम्हाला अजून तुम्हाला यश मिळो, तुम्हाला भरभरून प्रेम मिळो लोकांचं, तुमच्या लाईव्ह शोजला प्रचंड गर्दी हो, आणि या पॉडकास्टला पण लोकांनी बघावं, खूप येस, प्रेम करा. 100%. सो थँक यू सो मच फॉर Thank कमिंग हिअर you. अँड गिव्हिंग युअर टाइम डिस्पाईट हॅव्हिंग अ बिझी शेड्यूल. सो खरंच थँक्यू सो मच. Thank you, आय Rituraj, होप for तुम्हाला having me. सुद्धा खूप Yes, बरं वाटलं असेल डिस्कशन करून. 100%, 100%. काय मला पण सांगाल आमच्या शो बद्दल किंवा याचं? मला खूप छान वाटलं. बेसिकली जे असे आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन्स असतात, त्याच्यावर मला उत्तर द्यायला नेहमी आवडतं. हम्म. तुम्ही सकाळी काय करता, काय खाता, त्यापेक्षा माझी काय विचार आहे, हे मला मांडायला जो आज तुझा प्लॅटफॉर्म मिळालाय. सो थँक सो मच तुझ्या पूर्ण टीमला आणि तुला मला इथे बोलवल्याबद्दल. सो थँक वन्स अगेन. तुम्ही म्हणालात की मी ऑब्झर्व करत असते खूप, निरीक्षण माझं खूप चांगलं आहे. आणि मी मगाशी हे पण म्हणाल की तुझ्यामध्ये जे गुण आहेत तसं नको म्हणायला मुलगा. तर काय काय सांगाल, काय फारच मनावर घेतलं. एक ऑब्झर्वेशन बद्दल, म्हणजे आमच्या शो बद्दल, की तुम्हाला काय दिसतंय की मॉनिटाईज होईल का आमचं चॅनल लवकर? ऍक्च्युली ह्या शोनी जी ग्रीप धरली आहे खूप हम्म. कमी वेळात, हम्म. आणि टीम सगळी थिएटरची असल्यामुळे हम्म. ते त्यांच्या कामात बापसणार, नो डाऊट. आणि तुझा जो कॉन्फिडन्स आहे, द वे यू आर टॉकिंग, तुझा जे काही क्वेश्चन्स तू विचारतोय बॅक टू बॅक, तो मला वाटते की लंबा रेस का घोडा है ये चॅनल, दूर तक जाएगा. थँक्यू सो मच. आय होप आम्ही तुम्हाला लाईक आमचे जवळपास 1 मिलियन सबस्क्रायबर झाल्यानंतर आम्ही तुम्हाला पुन्हा बोलू, येस, की 100%. आणि एक धमाल एपिसोड आपण करूया नंतर. पुन्हा एकदा थँक्यू, मनापासून आभार. आणि आय होप तुम्ही एन्जॉय केले खरंच, नाही तर उगाच ऑन कॅमेरा बोलण्यासाठी असं मला काय वाटतं तू जास्त एन्जॉय केलाय, तू 4 वेळा बाय बाय म्हणला नाही. तरी नाही, प्रश्न चालेल. मी ऍक्च्युली मी तर करतोच प्रत्येक वेळेस. आणि खास करून तुमच्याकडनं मला म्हणजे सगळेच मुळात उद्देश. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स माझा इंटरव्ह्यू घेताना? एक्झॅक्टली, फर्स्ट ऑफ ऑल की मी खूप नर्वस होतो आधी. मला असं वाटलं की काय विचारावं, किंवा जसं तुम्ही बघितलं आमच्याकडे खूप, एक तर रितिकाचा आम्ही एपिसोड केलेला, आणि फिमेल आर्टिस्ट खूप कमी येतात आमच्याकडे. आणि मला एक टू बी ऑनेस्टली किती नाही म्हणलं तरी खूप गोष्टी मला माहिती नाहीत, ज्या पुरुषांबद्दल मला माहिती आहे. मी विचारू शकतो की अरे इथे मी ट्रेक करू शकतो, किंवा या मुद्द्याला मी हात घालू शकतो. तर मुलींबद्दल मी थोडा असतो की मागे नाही नाही इथे नको हात घालू, थोडा विचार करूनच बोलू आपण. पण तरी तुम्ही तो स्कोप दिलात, कम्फर्टेबल केलं तुम्ही, की बोल बाबा जे काय असेल ते विचार, मी पण उत्तर द्यायला तयार आहे. सो म्हणून. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जे बद्दल डाएट बद्दल असेल, किंवा मग डिसिप्लिन बद्दल असेल, या क्षेत्राबद्दल जो कॉन्फिडन्स की भाई कुछ भी हो सकता है, तुम्हाला बघून, किंवा मी जेव्हा जेव्हा एपिसोड करतो त्या दिवशी माझं एक वेगळं एनर्जी असते की नाही यार कुछ भी हो सकता लाईफ में. मला जो सेल्फ डाऊट यायचा आधीपासून की अरे होईल का नाही, कसं होईल, करूया. तुमच्याकडे बघून वाटतं की अरे होऊ शकतं, की तुम्ही कुठून येता, काय येता, कुठल्या समाजातून येता, कुठल्या कुटुंबातून येता, कुठल्या शहरातून येता, हे काय मॅटर करत नाही. तर तुमच्यामध्ये इच्छाशक्ती असेल 100% कुछ आपण भी हो सकता. मिळवू शकतो, बऱ्याच गोष्टी मिळवू शकतो. येस. सो पुन्हा एकदा तुम्ही आमच्या शोवरती आलात यासाठी तुमच्या मनापासून आभार, आणि आमच्या टीमकडून एक छोटंसं गिफ्ट.